नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये डायरेक्टर बोर्डाचे स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहे. झी24 तास आणि न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिन्यांचे आणि DNA या दैनिक वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द आहे. अत्यंत अभ्यासू सूत्रसंचालक म्हणूनही आपण त्यांना ओळखतो. शास्त्रीय संगीतातील ते एक रसिक व्यक्तिमत्व असून शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत आणि यासाठीच नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स NCPA या प्रसिद्ध संगीत संस्थेतर्फे संगीत नाटक अकादमीतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आला. नेरुळकर यांना सर्वोत्तमाचा ध्यास या विषयावर आपले विचार मांडण्याची मी विनंती करते. कार्यक्रमाचं आमंत्रण त्यांनी मला दिलं. हिरलेकरांचे सामाजिक कार्यक्रम जायची वेळ येते, पण असे कौटुंबिक वृद्ध कार्यक्रम फार कमी असतात. त्यामुळे तो क्षण भाग्याचा माझ्या आयुष्यात त्यांनी दिला, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. ज्यांच्या आग्रहापोटी आणि प्रेमापोटी मी इकडे आलो ते सुहास ठाकूर देसाई. म्हणजे रत्नागिरीला दर 2-3 महिन्यांनी यायचं आणि त्यांच्याच हॉटेलमध्ये राहायचं, हा आता एक शिरस्ता झालेला आहे. त्यामुळे कुठली संस्था जेव्हा बोलवते तेव्हा ते आमंत्रण नंतर देतात. तुमची राहायची व्यवस्था सी पॅन्स मध्ये करू असं आधी सांगतात. तर ते आता झालेलं आहे. आणि ज्यांच्याशी साधारणतः व्हॉट्सअपवर माझा दररोजचा संपर्क असतो असे आमचे माधवराव महाजन, की ज्यांच्याकडून रोज ग्रामीण कोकणाची एक तरी बातमी माझ्यापर्यंत पोहोचत असते. असा सगळा हा परिवाराचा एक प्रकार आहे. तुमचं लक्षात आलं का की माझा जेव्हा सत्कार झाला त्यावेळेला जी कागदी फुलं दिली आणि इतरांचा सत्कार झाला, तर मी पडताळून बघा माझ्या याच्यात भगवी फुलं जास्त होती. आता इज इट बाय डिझाईन ऑर बाय डिफॉल्ट आय डोंट नो. दुसरी गोष्ट एक जाणवली पत्रकाराच्या नजरेला आणि ती मी हिरलेकरांकडनं कन्फर्म करून घेतली, आणि ती म्हणजे बऱ्याच वर्षानंतर किंबहुना पहिल्यांदा असं होतं की पुरस्कारार्थींमध्ये 50% महिला आरक्षण आहे. आजपर्यंत हे असं नव्हतं. ते आज इथं भारतीय संसदेत येण्या अगोदर 5 वर्ष पाहायला मिळालं. म्हणजे संघ किती प्रागतिक आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. दुसरी गोष्ट, ज्यांचा सन्मान करण्यात आला त्या सन्मान मूर्तींमध्ये जर वैविध्य आपण पाहिलं तर उद्योजक, उद्योजिका, कीर्तनकार, खेळाडू, शेतकरी, डॉक्टर आणि पौरोहित्य अशी अफलातून विविधता आहे. त्यातल्या काहींचा सत्कार झाल्यानंतर सत्काराला उत्तर देताना त्यांना भावाला उचलून नाण्यामुळे बोलता आलं नाही. हे असं अस्सल असणं आजकाल खूप दुर्मिळ आहे. दुसरी गोष्ट पत्रकाराला आणखी जाणवलेली आहे ती म्हणजे पुरस्कार देताना प्रादेशिक समतोल कायम राहील याची विशेष काळजी घेण्यात आली. म्हणजे 2 रत्नागिरीचे, एक वेंगुर्ल्याचा, एक चिपळूणचा, एक संगमेश्वरचा आणि 2 राजापूर. इज इट बाय डिझाईन ऑर बाय डिफॉल्ट आय डोंट नो. माधवराव हे असं आहे. कोकणचा कॅलिफोर्निया ही गोष्ट मी लहानपणापासून ऐकत आलोय. कोकणचा कॅलिफोर्निया झाला की नाही मला माहित नाही, पण कॅलिफोर्नियामध्ये कोकण काय आहे हे मी अनेकदा जाऊन पाहिलेलं आहे. कॅलिफोर्नियातली अनेक गावं अशी आहेत की ज्या बंगल्यांवरची नावं वाचली की आपण रत्नागिरीच्या खालच्या आळीत आलो की काय असं वाटायला लागतं.
एक प्रकारे चांगलं आहे आणि एक प्रकारे हे एक दुर्दैव देखील आहे की इथल्या बुद्धिवंतांना त्यांच्या बुद्धीच्या आविष्काराच्या संधी पटकावण्याकरता परदेशात जावं लागतं. इथं त्यांची प्रतिभा फुलते, इथं त्यांच्या गुणवत्तेला न्याय आणि संधी मिळते आणि इथे मात्र त्यांच्या वाट्याला उपेक्षा येते. अलीकडच्या काळात ही परिस्थिती जरी बदलत असली तरी देखील ज्या मंडळींचा सत्कार करण्यात आला त्यांचं विशेष कौतुक अशा करता आहे की टाटा मोटर्स मध्ये आपली नोकरी सोडून कदाचित पुणे मुंबई सारखं संपन्न आयुष्य जगण्याची संधी असताना भगीरथ होण्याचं भाग्य ज्याला लाभलं ते प्रसारतात. भगीरथ मी अशा करता म्हणतो की पाण्याचं दुर्भिक्ष आहे म्हणून हातावर हात ठेवून बसणारे आणि राजकारण्यांकडे खेटे घालणारे आणि पदरी काही न पडणारे अनेक असतात, परंतु स्वतःचं पाणी पृथ्वीवर स्वतः आणणारा भगीरथ होता यावर त्यांच्याकडे पाहिलं की माझा विश्वास असतो. त्यांच्या कुटुंबाचंही कौतुक आहे. त्यांच्या मुलांना माझी अशी विनंती आहे की कृपा करा, आपल्या वडिलांनी आणि आजोबांनी दिलेला वारसा लक्षात ठेवा, गावातच राहा, तिथेच तुमचं वैभव आहे. कीर्तनाची आपल्याकडे फार मोठी परंपरा आहे. दुर्दैवानी कीर्तन परंपरा लोप पावत चालली, परंतु ती कीर्तन परंपरा महाराष्ट्रातल्या काही भागात, मग मराठवाडा असेल आणि कोकण असेल, तिथे आजही अनेक गावात खुलते आहे. त्या कीर्तनकाराचा सन्मान हा एक प्रकारे महाराष्ट्रातल्या लोककलेचा सन्मान आहे असं मला वाटतं. उद्योजक आणि उद्योजिकेचा सन्मान ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ग्राहक कसा मिळवायचा हे तुमच्याकडून शिकावं. एका खेडेगावात राहून एकही जाहिरात न करता 3 टन माल विकणं सोपं नाहीये. विकून दाखवा, मग कळेल तुम्हाला यांचं काम किती मोठं आहे. म्हणूनच मी म्हणलं की यांचा सन्मान तुम्ही केला त्याबद्दल तुमचं कौतुक अशा करताय की यातला कुणीही होर्डिंगवर झळकलेलं नाहीये, त्याचे कोणाचेही फ्लेक्स लागलेले नाहीये, या कुणी अर्ज केलेले नाहीये, यातल्या कोणाला फारसं व्यवस्थित बोलताही नसेल, पण हेच तर त्यांच्या सामान्यातलं असामान्यत्व आहे आणि त्याचा सन्मान ही एक फार मोठी गोष्ट आहे. मला तर असं वाटत होतं की आणखी 5-25 सन्मानार्थी असते तर त्यांचं मनोगत हाच सर्वोत्तमाचा ध्यास म्हणून मला सांगता आलं. याचं कारण सर्वोत्तमाचा ध्यास म्हणजे काय, तर एखादी गोष्ट नाही म्हणून निराश न होता ती आहे हे करण्याकरता सातत्यानं केलेली धडपड म्हणजे सर्वोत्तमाचा ध्यास. याचं उत्तम उदाहरण प्रसारतात. पाणी नाही म्हणून गावं सोडणारे भरपूर असतात, पण माझ्या जमिनीत पाणी निर्माण करतो तो खरा सर्वोत्तमाचा ध्यास. त्यामुळे यांचीच मनोगत ही खऱ्या अर्थाने जास्त प्रेरणादायी आहे. संस्थेला 97 वर्ष 96 वर्ष होत आहेत. मला वाटतं 2 ते 3 वर्षात तुमचा शतक महोत्सवी समारंभ होईल. आज कोकणातल्या खेडेगावातली अवस्था काही फार चांगली अशा भाग नाही. विशेषतः ज्या ब्राह्मण समाजातून आपण सर्वजण येतो त्यांची अवस्था विशेषतः खेडेगावांमध्ये काय आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. 48 सालच्या झळा भोगलेली जी अनेक कुटुंब आहेत महाराष्ट्रात, एक माझे होरपळलेलं कुटुंब आहे. 47 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 47 जणांना चांदीच्या ताटात चांदीच्या वाट्या आणि चांदीचे पेले याचं जेवण घालणारं कुटुंब, 750 कामगार टेक्सटाईल मिलमध्ये काम करणारं, 17-18 खोल्या आणि केवळ आजोबांच्या वडिलांचं नाव मथुराम आणि घरामध्ये संघाची शाखा भरते आणि ब्राह्मण जात यामुळे आम्ही जे भोगलं आणि बरोबर 15 दिवसांनी हातात चांदीची ताटातून 47 ताटात जेवण वाढलं होतं त्या घरात पत्रावळ आली आणि एक संपूर्ण भिवंडी नावाचं
शहर विस्थापित झालं आणि त्याची आजची अवस्था तुम्ही बघता. या अशाच प्रकारच्या झळा तुम्ही दररोज भोगताय याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि तरी देखील तुम्ही इथे टिकून आहात. नुसते टिकून नाही, तुम्ही वर्धिष्णू आहात. तुमचं टिकणं हेच वर्धिष्णू असणार आहे. म्हणून माझी अशी तुम्हाला विनंती राहील की संस्थेला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा या भागातल्या ज्या 3 ते 4 पिढ्या त्याच गावात राहिल्या आहेत अशा कुटुंबाचा 1 पानाचा इतिहास काढून त्याचं 100 पानाचं पुस्तक काढा. खऱ्या अर्थाने तो तुमच्या सर्वोत्तमाचा ध्यास असेल. आज गावात राहून व्यवसाय करणं आणि ते देखील ब्राह्मणांनी करणं हे सोपं नाही. आणि ते तुम्ही जर सर्वजण करताय याबद्दल खरं तर तुम्हाला सर्वांचेच मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. हे खरं आहे की अनेक देशांचा मी प्रवास केला, ते सांगितलं तो एक व्यवसायाचा भाग होता. नुसता प्रवास नाही घडला, ते देश अत्यंत जवळून पाहता आले. तिथली अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, राज व्यवस्था, पर्यावरण हे सगळं खूप जवळून पाहता आले. त्यातल्या अनेक देशांना अनेक वेळा भेटी दिल्या. चीन असेल 25-26 वेळा, ऑस्ट्रेलिया 15-1 वेळा, जपान 10-15 वेळा. आणि विविध टप्प्यांवर ते देश पाहता आले आणि त्यातून काही गोष्टी जाणवल्या. मला असं वाटतं तिथून मी सुरुवात करावी. याचं कारण आहे की आतापर्यंत 2010-11 मी जेव्हा परदेशातल्या असंख्य दौऱ्यातून परत यायचो त्यावेळेला तिथली समृद्धी पाहिली, तिथली संधी, उपलब्धता, नागरी स्वच्छता, न्याय हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याकडे आलं की इथली अस्वच्छता, जातीयता, संधी मिळायला मारामार हे सगळं पाहिल्यानंतर खंत वाटायची. आणि माझ्या वर्गातल्या मित्रांसारखा 90 साली मी पण परदेशाला गेलो नाही. आमच्या वर्गातल्या काही जणांनी विमान आणि हेलिकॉप्टर सुद्धा घेतली आणि तेव्हा साधी गाडी घ्यायला मला कशी 5-7 वर्ष 10 वर्ष लागली. त्याची खंत वाटायची आणि असं वाटायचं की त्याचा हेवाही वाटायचा. असं वाटायचं की गल्ली चूक गई हमारी. आणि त्याच वेळा प्रत्येक देशाची वैशिष्ट्यही समोर दिसत यायची. त्यातल्या एका देशाची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो आणि तिथे आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया. आणि त्यातला देश, प्रत्येक देशाचं असं वैशिष्ट्य सांगता येईल, पण वेळेअभावी फक्त एक देश सांगतो कारण त्यातलं शिकण्यासारखं काहीतरी भरपूर आहे असं मला वाटतं. जर तुम्हाला त्यात काही विसंगती साधर्म्य आढळलं तर ते चित्रपटाच्या किंवा नाटकाच्या आधी जसं सांगतात की जिवंत अथवा मृत व्यक्ती अथवा घटनेशी साधर्म्य असल्यास तो योगायोग समजावा, तो आमचा हेतू नाही असं मी म्हणणार नाही. तोच हेतू आहे असं मी आवर्जून सांगतो. So in this speech it is soul searching. Some of the questions are going to be very disturbing to you. That's my objective. जपानमध्ये त्यांच्या शाळांमध्ये अनेकदा गेलो. मॉन्टेसरीचा पहिला दिवस होता. त्या दिवशी सुद्धा गेलो. शिक्षक दरवाजा बाहेर शाळेच्या उभ्या होत्या वर्गाच्या. मुलं रांगेने येत होती. शिक्षक हसून भेटवस्तू घेऊन त्यांचं स्वागत करत होत्या आणि सांगत होत्या की बूट वर्गाच्या बाहेर काढून आत जा. आणि प्रत्येक मुलगा शाळेत म्हणजे वर्गाच्या बाहेरच्या भिंतीला लावून असले तिथे आणि ओळीनं अशा बूट काढून ठेवत होता. पुढे काही दिवसांनी दुसऱ्या एका शाळेत गेलो. तिथे 5वीचा वर्ग होता, 4थीचा वर्ग होता. मॉनिटर करायला शिक्षिका नव्हती. आय रिपीट, मॉनिटर करायला शिक्षिका नव्हती, पण तरी देखील एकाही मुलांनी चप्पल वेडी वाकडी काढली, बूट वेडा वाकडा काढलाय असं मला दिसतं. दे वर डिसिप्लिन इवन वेन दे वर नॉट मॉनिटर. ते सांगायला की अशा चपला काढा अशी शिक्षिका नव्हती. मला या अनुशासन प्रियतेचं खूप कौतुक वाटलं.
नियम पाळण्याला प्रतिष्ठा मिळणं हे केवढं मोठं सद्भाग्य आहे. आपल्याकडे जरा वाहनांची रांग लागली की उजव्या बाजूनं भरकन 17-17, 18-18 अशा नंबर असलेल्या VIP गाड्या नियम मोडून पुढे जातात. कारण त्यांच्या शाळेमध्ये त्यांना अनुशासनाचं शिक्षण कमी पडलंय किंवा स्वतःचं महत्व दाखवायची सवय लावली आहे. इट्स मी हू इज इंडिव्हिज्युअल हू मॅटर्स हा एक रोग आमच्यामध्ये लावला आहे. इट स्टार्ट फ्रॉम देअर. हे मी सगळं तुम्हाला अशा करता सांगतोय की अनेक देशांचा प्रवास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काहीही त्या देशात नाही आहे, पण तरी तो दोष सर्वगुण संपन्न वाटतो. तिथे सगळी समृद्धी आहे, फारशी गरिबी नाही आहे, बेकारी नाही आहे, स्वच्छता आहे, संधी आहे, मोठ्या मोठ्या शाळा कॉलेज आहे, उत्तम शिक्षण दिलं जात आहे. आणि हे सगळं असून मग आमचा देश असा गरीब का, हा प्रश्न मला वारंवार छळायचा. आणि त्या काळात जे पुस्तक माझ्यावर खूप प्रभाव टाकून गेलं ते म्हणजे कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेजेस ऑफ नेशन, मायकेल पोर्टरचं पुस्तक आहे. कदाचित ते आता थोडंसं कालबाह्य झालं असेल, पण त्याचा जो बेसिक फिलॉसॉफी आणि थॉट आहे तो कालबाह्य नाही. आणि तो म्हणजे प्रत्येक देशाचं एक स्ट्रॅटेजिक असं वैभव असतं, जसं कोकणाचं एक वैभव आहे. आणि ते कसं आलं, ते त्या देशाने सर्वात जास्तीत जास्त कसं उपयोगात आणलं हे बघायची मग दृष्टी लागली. त्यातून मला हे जाणवलं की जपानमध्ये न सांगता माणसं अनुशासित आहे. आपल्याकडे मला देवळात गेल्यानंतर रामाच्या मंदिरात गेलो आणि राम आणि सीता प्रत्यक्ष दर्शन दिलं तरी जेवढा आनंद होईल ना त्यापेक्षा जास्त आनंद खाली गेल्यावर त्या बाहेरच्या चप्पल मिळाल्यानंतर होतो. तुम्हाला कारण इतक्या अस्ताव्यस्त काढल्या असतात की त्यात आपली चप्पल मिळणं कठीण असतं. ती बेशिस्त आली. आम्हालाही शाळेत शिकवलं होतं. मग वेर डिड वी लर्न टू बी इनडिसिप्लिन. जे राष्ट्र अशा प्रकारे बेशिस्त असतं त्यांनी कितीही मोठी GDPची आणि दरडोई उत्पन्नाची प्रगती केली तरी ते समान न्याय संधी देणारं राष्ट्र बनू शकत नाही. दॅट्स द पॉइंट आय एम ड्रायव्हिंग. दुसरी गोष्ट पाहिली की म्हणजे आपल्या इथे कोणाच्याही घरी गेलो की मग ते ओळख करून देतात की हे आजी आजोबा, आई वडील असतात, लहान मुलं असतात. आणि मग वडील अभिमानानं किंवा आई अभिमानानं सांगते की आमचा मुलगा गणितात त्याला 7पैकी 100 मार्क मिळाले, 7पैकी स्कॉलरशिप मिळाली. हे वैयक्तिक यश असतं आणि त्याचं कौतुक झालंच पाहिजे, निश्चितच हे कौतुकास्पदच आहे. पण मला एकाही घरात सांघिक यश सेलिब्रेट केल्याचं दिसत नाही. लेट मी एक्सप्लेन दिस पॉइंट. जपानमध्ये एक चहाला बोलवणं हा एक समारंभ असतो. आपल्यासारखं असं चहा आणून ठेवलाय प्या असं नसतं. एक समारंभ असतो, ते अतिशय समारंभपूर्वक तो चहा आणला जातो, तुम्हाला सर्व केला जातो. ती करायची पद्धत आहे. ते चहा वेगळा, दूध वेगळं. आणि मग तिथेही एकत्र कुटुंब पद्धती आहे आपल्यासारखी. आजी आजोबा मुलं सगळे एकत्र राहतात. आणि मग इथे जसं आपल्या मुला मुलीविषयी आई सांगते तसं तिकडेही आई सांगते, जपानी आई. पण ती वैयक्तिक यशापेक्षा त्या मुलाचं सांघिक असणं जास्त सेलिब्रेट करते. म्हणजे माझ्या मुलाच्या वर्गातली 3 मुलं गणितात नापास होत होती. त्या 3 मुलांना माझ्या मुलांनी शिकवणी घेतली आणि त्यांना 45 किंवा 50 मार्क मिळवून गणितात पास व्हायला मदत केली आणि एक टीम तयार केली. माझा मुलगा एका बास्केटबॉलच्या टीमचा मेंबर आहे. किंवा काहीही ज्याला आपण सांघिक म्हणतो, टू शेअर अँड ग्रो, हे जास्त सेलिब्रेट केलं जातं दॅन इंडिव्हिज्युअल सक्सेस. वैयक्तिक यशाचं महत्व मी कमी अजिबात करत नाहीये, पण वैयक्तिकाच्या पलीकडे सर्वात कठीण काय असेल तर ते सांघिक यश आहे. आणि ते अशा करता आहे की वैयक्तिक यशामध्ये फक्त तुमचा कस लागतो, इथे तुमचा इतरांबद्दलचा असलेला कसही लागतो. आणि म्हणून जेव्हा एक जपानी आणि एक भारतीय अशी स्पर्धा होते तेव्हा एक भारतीय जिंकतो. पण 4 भारतीय आणि 4 जपानी जेव्हा खेळतात
या जपानी आपल्यावर मात का देतात? कारण लहानपणापासून ही संघभावना त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा भाग आहे. इट्स अ पार्ट ऑफ देअर कल्चर. आपल्याकडे दुर्दैवानी वैयक्तिक यशाला महत्व आहे. मग तीच मुलं आयुष्यात पुढे मीच फक्त मोठा कसा होईल याचा विचार करत मोठा होता. आणि मग ती इतकी पराकोटीची व्यक्ती केंद्रित होतात की ते आपल्या पत्नीशी जुळवून घेता न आल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाचं प्रमाण तितकंच वाढतं. बिकॉज एव्हरीथिंग इंडिव्हिज्युअल इज व्हॉट मॅटर्स. मी एव्हरेस्टवर जाईन, मग भले वेळ आली तर अर्ध्या वाटेत समोरच्याचा ऑक्सिजन सिलेंडर खेचून घेईन, माझ्या नाकाला लावीन, तो तडफडत गेला तरी बेहत्तर, बिकॉज आय नीड टू बी सक्सेसफुल. एक्झॅक्टली उलट मी जपानमध्ये पाहिलं, आणि ते म्हणजे इट्स द टीम दॅट मॅटर्स. आणि त्याचं सेलिब्रेशन तिकडे खूप मोठ्या प्रमाणात होतं. आपल्याकडे हे अभावाने आढळतं. आढळत नाही असं म्हणत नाही, पण हे अभावाने आढळतं. एका व्यक्तीने एखादी संस्था उभी करणे हे फार सोपं असतं, पण इतक्या लोकांनी इतक्या पिढ्या 97 वर्ष चालू ठेवणं हे फार कठीण आहे. म्हणून 100व्या वर्षी हा कार्यक्रम आणखी जोरदार झाला. तिसरी गोष्ट म्हणजे एका जपानच्या फॅक्टरीमध्ये मी गेलो होतो. तिकडे त्यातली असं पडलं होतं. त्या कंपनीचा एक मोठा अधिकारी मला ते दाखवत होता सगळा प्लॅन. बघता बघता सहज खाली वाकला आणि त्यांनी ते कचऱ्याच्या पेटीत टाकलं. तर हे तू का केलंस? तेव्हा आमचा देश, आमचा प्लॅन अस्वच्छ आहे हा मेसेज जाऊ नये म्हणून. म्हटलं हे तू नव्हतं ना केलं. तर मला व्हॉट इज इम्पॉर्टंट इज वेदर मी केलं का त्यांनी केलं याला महत्व नाहीये, तुमच्यापर्यंत मेसेज काय जातो याला महत्व आहे. I wonder how many times we think like this. मग इथे सर्वोत्तमाचा ध्यास आमच्याकडे कुठे जातो? ही जी एक देशाबद्दल, आपल्या कंपनीबद्दल, आपल्या संस्थेबद्दलची एक विलक्षण प्रियता आहे, स्वतःच्या पलीकडे जाऊन पाहण्याची, जिथे नराचा नारायण खऱ्या अर्थाने होतो तिथे आपण कमी का पडतो? इतक्या देशांचा प्रवास केल्यानंतर मला एक गोष्ट निश्चित जाणवली की असं कधी होत नाही की समाज खचलेला आहे आणि देश समृद्ध आहे. असं कधीच होत नाही. जगाच्या इतिहासात एकही उदाहरण मला दाखवा. आणि असं कधीच होत नाही की देश खचलेला आहे पण समाज मात्र समृद्ध आहे. नो, इट गोज हँड इन हँड. समाज समृद्ध असतो तेव्हाच देश समृद्ध असतो. देश सर्वोत्तम केव्हा असतो? जेव्हा समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सर्वोत्तमाचा ध्यास असतो. लेट मी एक्सप्लेन दिस पॉइंट. 2-3 उदाहरणं देतो, बघा पटतात का. मग तुम्हाला जपान आणि जपानी असण्याचं महत्व आणि आपल्याकडच्या एक प्रकारच्या वैगुण्यावर किंवा जी गोष्ट आपल्याला सुधारायची आहे त्याचं आकलन जास्त होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या विमानांनी लंडनवर बॉम्बिंग करायला सुरुवात केली. तिथे रंगाडे आत घुसले, टंकारपर्यंत आले. इंग्लंड तहेस नहेस झालं, जगजीवन उद्ध्वस्त झालं, अर्थव्यवस्था मोडकळली आहे. आणि तत्कालीन ब्रिटिश प्राईम मिनिस्टर विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि लक्षात आलं की आपण हे युद्ध लढू शकत नाही, आपल्याकडे ती शस्त्रास्त्र नाही आहे आणि हिटलर इज टू पॉवरफुल टू फाईट. मग असा निर्णय झाला की आपण शरणागती पत्करली पाहिजे. युनियन जॅक खाली उतरवून जर्मनीचा ध्वज इंग्लंडवर फडकवला पाहिजे. आणि विन्स्टन चर्चिल यांनी ते दुसऱ्या दिवशी जाहीर करावं रेडिओवरून म्हणून एक भाषणाचा मसुदाही इथे लिहिण्यात आला. हे सगळं घेऊन चर्चिल यांनी विचार केला की ही गोष्ट इंग्लंडच्या राजाला सांगितली पाहिजे. म्हणून ते राजाकडे गेले. जे कोणी नेटफ्लिक्सवर द क्राऊन नावाची सिरीज पाहत नसतील तर जरूर पहा, याच्यात हा प्रसंग आहे. आणि ते राजाकडे गेले, म्हणजे ज्या इंग्लंडच्या राणीचं आता अलीकडे निधन झालं त्यांचे वडील. तर त्यांनी सांगितलं की असा असा निर्णय झाला, अशी अशी परिस्थिती आहे आणि वी हॅव टू सरेंडर.
प्रश्न विचारला की हे नाही केलं तर काय होईल? ते म्हणजे नाही कसं काय, म्हणजे आता हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आणि तो मला बंधनकारक आहे. आय हॅव टू फॉलो. तो जर मी नाही केला तर मला बरखास्त करतील, माझ्यावर अविश्वासाचा ठराव येईल आणि मंत्रिमंडळ मला डच्चू देऊ शकतं. तेवढी तुला प्रधानमंत्री केला कोणी? मंत्रिमंडळाने का जनतेने? नाही, मला प्रधानमंत्री जनतेने केलेला. जनतेला विचारलंच का आपण सरेंडर व्हायचं का नाही? दॅट्स अ टर्निंग पॉइंट. चर्चिलने काही बोलले नाही. त्यांनी तो सरेंडरचा जो कागद होता भाषणाचा तो आपल्या खिशामध्ये टाकला आणि ते रस्त्यावर गेले, मॉलमध्ये गेले, रेल्वेमध्ये गेले, बस स्टँडवर गेले, लोकांशी बोलायला सुरुवात केली की मंत्रिमंडळाचा असा निर्णय आहे की उद्या आपण शरणागती पत्करायची, तुमचं काय मत आहे? लोक संतप्त झाली, चिडली, रागावली. ते म्हणजे अशक्य. आमचा युनियन जॅक कधी खाली येणार आहे? जोपर्यंत आकाशात सूर्य आहे, आकाशात चंद्र आहे, तोपर्यंत ब्रिटिश फ्लॅग शॅल नेव्हर कम डाऊन. ते म्हणजे लढणार कसे? आपल्याकडे शस्त्रच नाही आहे. वी कॅन फाईट. तेव्हा एक म्हातारी महिला होती ती आपल्या घरात धावत गेली आणि तिने फळं कापायची सुरी आणली आणि तिथं समोर थरथरत्या हाताने धरली आणि म्हणली की हे आहे ना, हे घेऊन मी लढीन, पण या गल्लीत एकाही जर्मन सैनिकाला येऊ देणार. चर्चिलला तो जो एक रिझॉल्व होता, दृढ निश्चय होता, तो जाणवला. ते घरी गेले, शरणागतीचा जो मसुदा होता त्यांनी फाडून फेकून दिला आणि एक दुसरं भाषण दिलं की जे आजही तुम्ही पब्लिक स्पीकिंगचा कोर्स जर इंग्लंड अमेरिकेत करायचं ठरवलं तर ही सर्वोत्तम भाषणं आदर्श म्हणून तुम्हाला तिथे अभ्यासक्रमाला दाखवली जातात, शिकवली जातात. म्हणून ते भाषण आजही तुम्हाला ऐकायला मिळतं युट्यूबवर किंवा ह्याच्यावर उपलब्ध आहे, गुगलवर उपलब्ध आहे ते भाषण. आणि त्या चर्चिलने असं सांगितलं की परिस्थिती कठीण आहे, पण कोणत्याही परिस्थितीत इंग्लंड माघार घेणार नाही, इंग्लंड शरणागती पत्करणार नाही. आम्ही लढू या भूमीवर, या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी. आम्ही लढू या भूमीच्या विरोधातल्या प्रत्येक तत्वांच्या विरोधात. आम्ही लढू जमिनीवर, आम्ही लढू समुद्रावर, आम्ही लढू समुद्राच्या तळाशी, आम्ही लढू आकाशात, आम्ही लढू अवकाशात, प्राणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत. आणि हे करताना जर आम्ही धारातीर्थी पडलोच तर आमच्या पुढच्या पिढ्या हा देश सोडून दुसऱ्या देशात जातील आणि तिथून इथल्या सार्वभौमत्वासाठी पिढ्यानपिढ्या लढाई करत राहतील. पण कोणत्याही परिस्थितीत युनियन जॅक खाली येऊ देणार नाही. Such were the powerful words. पुढे दुसऱ्या महायुद्धाचं चित्र पालटलं. हिटलरची पिछेहाट झाली, बॉम्ब, हिरोशिमा, नागासाकी, हे सगळं आपल्याला माहितीच होऊ शक्य तसं नाहीये. आणि पुढे हिटलरचा पराभव झाला, त्यांनी आत्महत्या केली आणि इंग्लंडचा महाविजय झाला. लंडनमध्ये फार मोठी विजयाची सभा झाली, लाखो लोक आली होती आणि अर्थात हिरो, वॉर हिरो वॉज द प्राईम मिनिस्टर विन्स्टन चर्चिल. आणि मग त्यांच्यावर स्तुतीसुमनं घडणारी अनेक भाषणं झाली. काय तुमचं नेतृत्व, काय तुमचं कर्तृत्व, काय तुमचं धैर्य आणि त्यापेक्षा काय तुमचं वक्तृत्व, काय तुमचं ते भाषण ज्याच्यामुळे अवघा इंग्लंड चेतून उठला आणि दुसऱ्या महायुद्धाचा पटच बदलला. काय सिंहगर्जना होती. चर्चिल उत्तर द्यायला उभे राहिले आणि म्हणाले धन्यवाद, पण मी केली ती सिंहगर्जना नव्हती. मी केली ती सिंहगर्जना नव्हती, मी केली ती गर्जना होती. सिंह जर कोण असेल तर ती ब्रिटनची जनता आहे. त्या जनतेने ठरवलं म्हणून ब्रिटन युद्धात उभा राहिलं. When people decide that they want to be the best, nation becomes the best. But when people decide to give up, they fight, they confuse. आम्ही हे सगळं हरवून बसतो, सगळं असूनही हरवून बसतो आणि गुलाम देतो. उदाहरण देतो. 1757 प्लासीची लढाई, सिराजुद्दौलाकडे 50,000चं सैन्य आणि समोर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे रॉबर्ट क्लाइव्ह अवघ्या 3,000ची फौज. रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं असेल तर या 50,000च्या फौजेमध्ये जात पात धर्म पंथ यावरून भांडणं लावली. आणि आता जे मी बोलतोय त्याचा जर वर्तमानाशी तुम्हाला काही संदर्भ जोडायचा असेल तर तो जरूर जोडा, कारण तोच माझा हेतू आहे.
जात पात धर्म पंथ यावर भांडणं लावली. कारण त्यावेळेला एक आहे तो सेफ आहे अशी घोषणा करणारा कोणी नव्हता. आपण कशा करता लढतोय याविषयी संभ्रम निर्माण केला. या देशातले जे सन्मान आहेत, या देशातल्या ज्या आदरार्थी गोष्टी आहेत त्याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये घृणा निर्माण केली. आणि 50,000ची फौज एक दिलानं नाही तर 50,000 दिशांनी लढली आणि 3,000च्या फौजेने 50,000चा दारुण पराभव केला. आपण युद्ध हरलो. नंतर इतिहासकार लिहून ठेवतो की त्या 3,000च्या फौजेनं विजयाची मिरवणूक काढली आणि ती मिरवणूक पाहायला दोन्ही बाजूला 2 लाख लोक आली होती. तर त्या 3,000ने जरी आपल्या पायाखालचा दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला असता तरी आपण गुलाम नसतो झालो. पण समाज खचला, राष्ट्र गुलाम झाला. यू गेट माय पॉइंट. समाज खचला, राष्ट्र गुलाम झालं. आणि त्याची काय किंमत आपण मोजली? 1757 ते 1947 190 वर्ष आपण गुलाम झालो. आणि ब्रिटिशांनी आपल्याला किती लुटलं असेल तर तो आकडा $45 ट्रिलियन. हा आकडा किती मोठा आहे तर इतक्या वर्षानंतर जगातली 4थी अर्थव्यवस्था झाल्यानंतर वी आर एट 4.5 ट्रिलियन, $4.5 ट्रिलियन. आणि आपल्याला लुटलं गेलं $45 ट्रिलियन. म्हणजे आज जर तुमच्या खिशात 10 रुपये असतील तर तुम्हाला 100 रुपयाला मागवलं गेलं. 17व्या शतकामध्ये जेव्हा आम्हाला गुलाम केलं गेलं तेव्हा जागतिक व्यापारातला आमचा वाटा 23-24% होता. इथल्या खेडेगावांमधून जी कलाकुसर पिढीजात व्यवसायातनं आमचे व्हिलेजर्स निर्माण करायचे त्याचा जागतिक व्यापारातला वाटा 24% होता. 84 देशांचे झेंडे लावून जहाज आमच्याशी व्यवहार करायला यायची आणि त्या नाण्यांची जे वटणावळ करायचे ते आमचे नाणावटी आहे. सोने की चिडिया म्हणतात ना तीही आहे. इतक्या छोट्या गावातल्या लोकांनी आंतरराष्ट्रीय प्रोडक्ट बनवले, इतका दर्जा घातला आणि त्यांना परदेशात नेमकं काय विकलं जातं याचं ज्ञान दिलं कोणी? हू गिव्ह द मार्केट इंटेलिजन्स? इमॅजिन 24% मार्केट शेअर आपल्या बापजाद्यांनी मिळवला आणि 1947 आम्ही स्वतंत्र झालो तेव्हा तो 24%चा शेअर 4%वर येऊन इतना लूट गेला. 18व्या शतकामध्ये जेव्हा लंडनच्या मेट्रोचं काम सुरू झालं त्याचा खर्च अवाढव्य होता म्हणून संसदेत प्रश्न विचारण्यात आला की हे पैसे कुठून येणार? तेव्हा सांगितलं नॉट टू वरी, हा पैसा भारतातून येणार आहे. इतकं लुटलं. आता विचार करा 1757ला जर समाज खचला नसता आणि त्यांनी ब्रिटनच्या सारखा जर त्यांनी लढा उभारला असता तर या देशाचा इतिहास वेगळा झाला असता. समाज खचला, राष्ट्र गुलाम झाला. पण जेव्हा समाज खचत नाही आणि समाज म्हणून उभा राहतो, सर्वोत्तम बनेन, माझं संरक्षण करेन असा दृढपणे संकल्प करतो, त्यावेळेला जगातली सर्वात क्रूर अशी शक्ती सुद्धा इथंच गाठली जाते. हेही उदाहरण आम्हीच निर्माण केले. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि 1681ला ज्याचं साम्राज्य अफगाणिस्तान पासून तंजावर पर्यंत आहे असा जगातला सर्वात क्रूर कर्मा इस्लामी शासक आणि 1 नंबरचा हिंदू द्वेषका औरंगजेब आग्रा दिल्लीची आपली सत्ता आणि सुख वैभव सगळं सोडून वयाच्या 65ला गेल्यानंतर महाराष्ट्रात आला. का तर 3.5 जिल्ह्यांची शिवशाही त्याला नष्ट करायची. बिकॉज ही रिअलाइज की जर सुरुंग लागेल तो इथूनच. आणि मग दरवर्षी त्यांनी 1 किल्ला घ्यायचा आणि 4 महिन्यांनी मराठ्यांनी तो किल्ला पुन्हा जिंकून घ्यायचा. असं 27 वर्ष चाललं. आणि त्या काळात काय झालं? 1689ला 1681ला औरंगजेब आला आणि 89ला संभाजीराजे फितुरीनं पकडले गेले आणि संभाजीराजांची हत्या करण्यात आली, क्रूर हत्या करण्यात आली. का? ते इस्लाम स्वीकारला नाही. पुढे त्यांच्या पत्नी पकडल्या गेल्या, रामराजे गेले, युवराज कैदेत,
सरदार मारले गेले, जे उरले त्यांच्यात भांडणं होती, रायगड पडला, खजिना लुटला गेला. जनतेच्या हातात काय होतं? राज्य नाही, शिक्का नाही, गादी नाही, राजा नाही, सरदार नाही, फक्त होता तो महाराजांनी दिलेला भगवा. आणि तो भगवा घेऊन ही जनता लढली आणि 27 वर्ष औरंगजेब, जगातला सर्वात मोठा क्रूर कर्मा शासक, हॅव्हिंग द लार्जेस्ट मिलिटरी ऑफ द वर्ल्ड, त्याला इथंच गाडला या महाराष्ट्राच्या भूमीत 27 वर्षाला. आता लक्षात आलं, जेव्हा समाज ठरवतो की आपण होणार, त्यावेळी तो. त्यामुळे देश सर्वोत्तम जर व्हायचा असेल तर तो किसी विश्वगुरु की घोषणा करने वाले प्राइम मिनिस्टर से नहीं बनेगा. When every one of us decides that I need to be like that, then it happens. कारण लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा, हुकुमशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा असतात. इथे यथा प्रजा तथा राजा आहे. आणि ते समाजातलं जे चांगलं आहे ते सातत्यानं समाजासमोर मांडणं गरजेचं आहे. म्हणून या सामान्यातल्या असामान्यत्वाला मी सलाम केला. हा आदर्श आहे. इट इज नॉट द पॉलिटिशियन्स यू हॅव सिलेक्टेड, दॅट्स द पॉलिटिकल सिस्टम. दिस इज युअर कल्चरल बीइंग. हा तुमचा सांस्कृतिक वारसा आहे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय कारण योग्य त्या गोष्टी आमच्या कानापर्यंत नीट येत नाही. तसा इतिहास आम्हाला शिकवलाच गेला नाही. शाळेत शिकवला गेला ना कुटुंबात शिकवला गेला. अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. बरं काय, अहोमराजे कोणी ऐकले नाही ऐकले, त्याच्याविषयी 5 वाक्य बोला म्हटलं तर एखाद 2 लोकांना इथे बोलता येईल. ज्या अहोम राजांमुळे अख्ख्या नॉर्थ ईस्ट मध्ये एकाही मुसलमानाला पाऊल नाही ठेवता आलं 500 वर्ष. काय शूरत्व असेल. बाप्पा रावळ नावच नाही ऐकलं, पण टिपू सुलतान मात्र माहिती आहे, औरंगजेब मात्र माहितीये. काय इतिहास लिहिला गेला बघा. शिवाजी महाराजांपेक्षा आमच्याकडे औरंगजेबाची माहिती जास्त असते 4थीच्या पुस्तकात. स्वातंत्र्याचा इतिहासच इतका एकतर्फी लिहिला गेला की ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहेत या रत्नागिरीतल्या लोकांनाही माहिती नाही. उदाहरण देतो. क्लेमंट ॲटली, भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? क्लेमंट ॲटली, बरोबर. 1947 ला. 1955 ते भारतात आले आणि P.B. चक्रवर्ती हे त्यावेळेला बंगालचे प्रभारी गव्हर्नर होते. त्यांचे पाहुणे म्हणून त्यांच्याकडे राहत होते. हिरवळीवर गप्पा चालू होत्या, चहापान चालू होतं. आणि चक्रवर्तींच्या पुस्तकात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही इतक्या घाईघाईने हा देश का सोडला? तुम्ही 1948 ला सोडणार होता असं ठरलं होतं. असं 47 ला एकदम 3-4 महिन्याची चलो भागो. हे का 42च्या चले जाव आंदोलनाला घाबरलात तुम्ही? तेव्हा नाही, ते निशस्त्र आंदोलन व ओके विकास, आम्हाला फारशी त्याबद्दल भीती नव्हती. मग काय होते ते म्हणजे 46 साली नाविक दलाने बंड केलं. शस्त्रागार चाव्या त्यांच्या ताब्यात गेल्या आणि त्यावेळी आमची जी फौज होती ब्रिटिश ती फक्त 40,000ची होती. त्या 40,000च्या फौजेवर त्यांनी बंदुका रोखल्या आणि दे वर ॲट गन पॉइंट. आणि कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट आला की इफ वी डिले फर्दर, जर आपण अजून विलंब लावला तर हे 40,000 चाप ओढले जातील कोणत्याही क्षणी आणि डोक्याचे चिंधड्या उठतील. आणि आता एकही सैनिक, एकही अधिकारी, एकही मुलकी अधिकारी, एकही प्रशासनिक अधिकारी, एकही लष्करी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय परत येऊ शकणार नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतला, लेट्स डिक्लेअर अँड लिव्ह दिस कंट्री. म्हणजे हे बिना खडक बिना ढाल नाही झालेलं. पोटावरती गुलाब आणि आकाशात कबूतर यांनी घडलं नाही. मग मी शोध घ्यायला लागलो की हे काय आहे नेमकं.
तेव्हा लक्षात आलं की 1937च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एका द्रष्ट्या क्रांतिकारक लेखक कवीने तुम्हाला सांगितलं की लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. आणि हे का सांगितलं तर दुसरं महायुद्ध त्याला दिसत होतं आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांकडनं लढा जे आज तुम्हाला गावागावात स्वातंत्र्याची मागणी करतायत, जाळपोळ करतायत म्हणून घराघरात घुसून मारतायत, तुम्ही तुर्तास ते करू नका. त्याऐवजी बंदूक कशी चालवायची, दारुगोळा कसा उडवायचा, तोफा कशा उडवायच्या हे सगळं शिकून घ्या. महायुद्ध कधी ना कधीतरी संपेल आणि ते संपल्यानंतर त्या बंदुका कोणावर रोखायच्या हे तुम्हाला सांगितलं जाईल. आणि तो रिपोर्ट बरोबर आला आणि क्लेमंट ऍटली म्हणला की वी वेर वरीड अबाउट दिस सशस्त्र आंदोलन. मग माझ्या असं लक्षात आलं की बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तुम्ही कर दिया कमाल, हे जे मी आयुष्यभर ऐकत होतो हे अर्धसत्य. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही असं मला म्हणायचं नाही, पण ब्रिटिशांनी जायला कारणीभूत काय घडलं असेल तर ते नाविक दलाचं बंड आहे. मग ती महान व्यक्ती कोण की ज्यांनी 1937 साली स्वातंत्र्य त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की हे बंदुका हाती घ्या, लेखण्या मोडा, ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर. मग प्रश्न असा पडला की हे आमच्या इतिहासात आम्हाला का नाही शिकवलं गेलं. तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, विश्वास नाही बसणार तुमचा. आणि जर तुम्हाला असं वाटलं ना खोटं आहे तर हात वरती करा, मी सगळे डाउनलोड करून आज तुम्हाला दाखवायला चांगलेलं आहे. कारण सर्वोत्तमाचा ध्यास घेण्याकरता आपलं काय सर्वोत्तम होतं हे तर आम्ही कळलं पाहिजे ना, नाही तर चुकीच्या सर्वोत्तमाचा ध्यास घ्यायचो ना आम्ही. उदाहरण देतो तुम्हाला, बघा पटतं का. 1918 साली या देशाचा एक महान सुपुत्र इंग्लंडला गेला आणि त्यांनी इंग्लंडचे जे शासनकर्ते होते, सत्तारूढ पक्ष होता, विरोधी पक्ष होता, कारखानदार होते, लेखक होते, पत्रकार होते, विचारवंत होते, या सगळ्यांकडे आपल्या स्वातंत्र्याची मागणी केली. आणि या सिरीजमध्ये ते लेबर पार्टीलाही भेटले, मजूर पक्ष. 1918 साली मजूर पक्षाचा अख्ख्या इंग्लंडमध्ये एक नगरसेवक सुद्धा नव्हता. नीट समजून घ्या विषय हा, कधीच इतिहासात तुम्हाला शिकवला गेला नाही. काय दूरदृष्टी असते माणसाची. एक नगरसेवक सुद्धा नाही बरं का. त्यांनी त्याला सांगितलं की आम्हाला स्वातंत्र्य हवंय आणि त्याची ही कारणं आहेत. ते म्हणजे अहो आमचा साधा नगरसेवक पण नाही, नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही, विरोधी पक्ष नाही, सत्तारूढ तर दूर की बात. ती व्यक्ती परत आली आणि त्या गरिबांकडून, श्रीमंतांकडून, गायकवाड वगैरे या सगळ्यांकडून त्यांनी निधी गोळा केला आणि भला मोठा निधी, आय थिंक द अमाऊंट इज 20,000 पाउंड्स, इतका मोठा निधी त्यांनी चेक तिकडे पाठवून दिला. त्या लेबर पक्षाला तो मिळाला. त्या लेबर पक्षाने जी पावती पाठवली, ती पावती आज मी डाउनलोड केली आणि त्याच्या खजिनदाराने त्यांना पत्र दिलं आणि त्या पत्रात दिलं की तुमची ही आर्थिक मदत आम्हाला इतकी महत्वाची आहे, नाहीतर आमचा गाशा गुंडाळलाच होता, नाहीतर आमचा गाशा गुंडाळलेला होता. आम्हाला या वर्षात ज्या देणग्या मिळाल्या पक्ष चालवायला त्या सगळ्या देणग्यांपैकी 85% रक्कम एकट्या तुम्ही दिलेली आहे. आम्ही भविष्यात काय असू आम्हाला माहिती नाही, पण जर यदा कदाचित आम्ही सत्तेच्या जवळ पोहोचलो विरोधी पक्ष म्हणून किंवा आमचा संसदेत एखादा खासदार जरी निवडून आला तरी आम्ही तुमच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा तिकडे पुनरुच्चार करू आणि त्याचा सहानुभूतीपूर्वक आणि कणखरपणे आम्ही त्याचा पाठपुरावा. गोष्ट 1918ची. बघा पुढे दुसरं महायुद्ध झालं. अर्थात दुसऱ्या महायुद्ध मगाशी मी सांगितलं तर हिरो वॉज चर्चिल आणि लगेच नंतर
निवडणुका झाल्या, पण ब्रिटनच्या जनतेने एक अफलातून निकाल दिला आणि तो म्हणजे चर्चिलचा पराभव झाला. आणि अनाकलनीयरित्या त्यावेळी ईव्हीएम नव्हतं तरी सुद्धा म्हणजे आजकाल काही झालं की ईव्हीएम असं एक झालेलं आहे. परवा कोणतरी बायकोशी मतभेद झाले त्याचंही कारण ईव्हीएम असंच केलं होतं. खरं खोटं माहिती नाही. आणि मजूर पक्ष निवडून आला, लेबर पार्टी निवडून आली आणि क्लेमंट ॲटली पंतप्रधान बनले. आणि त्यांनी जे पहिले 3 निर्णय घेतले त्यातला एक निर्णय भारताला स्वातंत्र्य देण्याचा आहे. मग मला असा प्रश्न पडला की ती दृष्टी व्यक्ती, तो महान नेता, त्याला सॅल्यूटच केला पाहिजे की ज्यांनी 1918 साली काय पेरणी केली बघा, काय इन्व्हेस्टमेंट केली बघा. ती जी त्यांनी इतक्या 1000 पाऊंडाची देणगी दिली त्याच्यामुळे तो पक्ष जिवंत झाला आणि त्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय. पण आम्ही ऐकलं ते फक्त एका कुटुंबामुळे मिळालं आम्हाला स्वातंत्र्य, बिना खडग बिना ढाल मिळालं. आता तुम्हाला त्या द्रष्ट्या नेत्याचं नाव निश्चित ऐकायला आवडेल. त्या नेत्याचं नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. म्हणून म्हटलं हे रत्नागिरीत बोलणं महत्वाचं आहे. कारण हे जे की सर्वोत्तम होतं त्या सर्वोत्तमाचा ध्यासच आम्हाला लागला नाही. याचं कारण सर्वोत्तम काय हेच कळलं नाही आणि चुकीचं आम्ही सर्वोत्तम करत राहिलो. जे मिळालं ते सशस्त्र क्रांतीमुळे मिळालं बाबा. सगळ्या ज्या सुधारणा तुमच्याकडे आल्या ना, सब कुछ गिन नहीं सकता टाइम की वजह से, लेकिन कुछ तो बताता. स्वातंत्र्याचं पहिलं समर कधी झालं? 1857. राणीचा जाहीरनामा कधी आला? 1858. स्वातंत्र्याचं समर हे 45 झालं नाही. त्याच्यात बंदुका होत्या, त्याच्यात तलवारी होत्या, गाईची चरबी, मंगल पांडे, आठवतंय? करेक्ट. म्हणजे तिथे ब्लड होतं, ब्लड. आणि राणीचा जाहीरनामा का आला तर तोपर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. 1858 सांगितलं की आता दिस इज द प्रॉपर्टी ऑफ ब्रिटिश पार्लमेंट, क्वीन ऑफ इंग्लंड. आणि आम्ही जनतेसाठी हे करू ते करू का? सशस्त्र क्रांतीला घाबरले होते. आणि मग नंतर ज्या सगळ्या सुधारणा आलेल्या आहेत ना तुमच्याकडे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आली, त्याच्या आधी तुमच्याकडे क्रिप्स, त्याच्यानंतर क्रिप्स आली, त्याच्या आधी डफरिन आले. या सगळ्या ज्या राऊंड टेबल कॉन्फरन्स घेतली गेली, या सगळ्याच्या आधी या देशातल्या सशस्त्र क्रांत्या घडलेल्या आहेत. 1920 पर्यंत 3 सुधारणांची पॅकेजेस आपल्याकडे आली आणि त्या प्रत्येकाच्या आधी मग ती वंगभंगाची चळवळ असेल 1911 सालची, किंवा वासुदेव बळवंत फडके या नामधारी शिखांची सशस्त्र चळवळ असेल. सशस्त्र चळवळ झाल्यानंतर ब्रिटनने लगेच सुधारणांचं पॅकेज देऊन थंड करायचा प्रयत्न केला. अहो एवढंच कशाला? पहिलं पॅकेज कुठलं होतं माहितीये? जेव्हा इकडे पहिल्यांदा वासुदेव बळवंत फडकेंनी क्रांतीची ज्वाला पेटवली तेव्हा या समाजाला गुमराह करण्याकरता आणि चर्चेत गुंतवण्याकरता एक डिबेटिंग सोसायटी स्थापन केली ॲलन को ह्यूमनी. आणि त्या डिबेटिंग सोसायटीचं नाव होतं काँग्रेस. अहो चर्चा करते. चर्चा काय करायची? स्वातंत्र्याची चर्चा कसली आहे? यू हॅव टू गिव्ह. तुम्हाला दिलंच पाहिजे ते. त्याची चर्चा होऊ शकत नाही, पण चर्चेचं गुऱ्हाळ करत राहायचं. आणि मग ते चर्चेच्या गुऱ्हाळातून एक निशस्त्र अशा प्रकारची गोष्ट पुढे येणार आणि संपूर्ण देश तेच करत राहणार. पण या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यात आमच्या सशस्त्र क्रांतीचा फार मोठा वाटा आहे. हाच आमचा सर्वोत्तमाच्या ध्यासाचा पहिला इतिहास आहे. वी नीड टू गेट अवर कॉर्डिनेट्स करेक्टली. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हे न कळल्यामुळे, खरा इतिहास आणि आकडेवारी न समोर आल्यामुळे आपण अनेक घोडचुका केलेल्या आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आमचा जागतिक व्यापारातला वाटा 4% 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा. त्यावेळेला आणखीन 2 देश पूर्णपणे बर्बाद झाले होते. एक होता जर्मनी हिटलरचा आणि दुसरा होता जपान. जपानवर बॉम्ब पडले, हिरोशिमा नागासाकी. जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठामध्ये इकॉनॉमिक्स शिकण्याचं भाग्य मला मिळालं
तिकडे दरवेळेला एक मिराकल इयर्स ऑफ इकॉनॉमी म्हणून केस स्टडी शिकवली जायची. 1950 ते 1980 या 3 दशकांमध्ये त्या देशांनी जी अफलातून नेत्रदीपक अशी आर्थिक प्रगती केली त्याचा लेखाजोखा मांडला जायचा. मला प्रश्न पडायचा की ती केस स्टडी जर्मनी आणि जपानची का, भारताची का नाही? आम्ही 4% पोहोचलो होतो. तो कुछ तो गलत गया. आता अलीकडे मी सिरोंचा मध्ये जातो काही सेवा प्रकल्पांमध्ये भाग घ्यायला. मीठ परवडत नाही म्हणून लाल मुंग्या ठेचून त्या मीठ म्हणून घालतात, कारण मीठ परवडत नाही. माझी पत्नी नागालँडमध्ये आम्ही मेडिकलची डॉक्टर मेडिकल कॅम्प घेते. डोळ्यात पुसळ गेलं, काय पूस गेलं. ते काढायला 3-3 आठवडे डॉक्टर मिळत नाही. डोळा असा टम्म फुटलेला तरी काम करतो, रोजचं अन्न मिळवायला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर 60-65-70 वर्षात आम्ही नागालँडमध्ये 50 किलोमीटरमध्ये डॉक्टर मिळायला अशी व्यवस्था नाही करू शकलो. 3 महिन्यानंतर जेव्हा मुंबईहून मेडिकल कॅम्प घेऊन डॉक्टर गेले तेव्हा त्यांनी 30 सेकंदात ते पूस काढले आणि त्याचा डोळा भरला. पायात काटा गेला ना तर एक तासभर तसे उभं राहून दाखवा, मग तुम्हाला कळेल दुःख डोळ्यात काय असतं. म्हणजे आमच्या प्रगतीची दिशा, केंद्रबिंदू आणि गती पूर्णपणे चुकली. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1956चं इंडस्ट्रियल पॉलिसी. 17 सेक्टर्स आम्ही प्रायव्हेट सेक्टरला बॅन केली. एअरलाईन सरकार चालवणार, रेल्वे सरकार चालवणार, स्टील कंपन्या सरकारच्या, दूध सुद्धा मुंबईमध्ये सरकार द्यायचं. हे सगळं सरकारीकरण आलं. आणि ज्यांच्या पूर्वजांनी तुम्हाला 25% मार्केट शेअर दिला होता जगातला, त्यांची उद्योजकतेला तुम्ही आव्हान आणि संधी दिलीच नाही. आणि परिणाम काय झाला मग? 4% मार्केट शेअर. त्यावेळी जर्मनी, जपान 2% सुद्धा नव्हते, 1% पण नव्हते. दे रोज अप इन द वर्ल्ड. याचं कारण 50 ते 80 या 30 वर्षात दे ग्रू ॲट 6.5 and 7.5% पर इयर. 6.5 आणि 7.5% जर्मनी आणि जपान 30 वर्ष वाढलं. आणि आम्ही या 40 वर्षात आमच्या विकासाचा दर होता 3.3% आणि अख्ख्या जगामध्ये आमची संभावना केली गेली. दिस इज हिंदू रेट ऑफ ग्रोथ ऑफ इकॉनॉमी. आमची लोकसंख्या 2.2% वाढली आणि आमचं दरडोई उत्पन्न 1%, 1.1%. म्हणजे 100 रुपये पगार असेल त्या 100 रुपये उत्पन्न असेल तर पुढल्या वर्षी 101 रुपये. मार्केट तयार होणारच नाही, कारण कन्झम्पशनला लोकांकडे पैसाच नाही. सगळी दार खिडक्या बंद करून आमची व्यवस्था चालवायचा प्रयत्न, कारण पोटावरती गुलाब होता आणि आकाशात कबूतर होती. सर्वोत्तमाचा ध्यास येणार तर कसा? आणि मग ह्या 4 पिढ्यांचा दबाव कुचलला गेलेला तो जो आवाज होता ना, त्या आवाजाला पहिली वाट साहित्यातनं, कलेतनं कुठे मिळाली असेल तर ती सलीम जावेद यांच्या चित्रपटामध्ये. तो जो पोलीस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नाही म्हणणारा अँग्री अमिताभ बच्चन होता ना, तो आम्हाला आमच्या पिढीचा महानायक वाटला. त्याचं कारण दबलेल्या 4 पिढ्यांचा तो आवाज होता. 40 वर्ष नाही रे गटात लोक थांबली. स्कूटर घ्यायची 5 वर्ष थांब, रेडिओ घ्यायचा 10 वर्ष थांब. आणि त्यावेळेला जर्मनी, जपान मात्र मातृभाषेत शिक्षण घेऊन पुढे गेले. आणि आम्ही सर्वोत्तमाचा ध्यासच सोडून दिलेला. जगणं आणि मरणं एवढंच फक्त आमच्या हातात शिल्लक ठेवलं. आणि परिस्थिती अशी आली की $20 बिलियन आमच्यावर 47 साली कर्ज होतं. ते 90 साली ते कर्ज $80 बिलियन वर जाऊन पोहोचलं. उद्या सकाळच्या पेट्रोलला पैसे द्यायला नाही, जागतिक बाजारात तुमची पत नाही, कोणी तुम्हाला उभं करत नाही. आणि 8 वर्ष आधी आम्हाला PL 480चा लाल गहू खाऊन जगायची वेळ आली. आठवतंय काही लोकांना? दुधात आम्ही उत्पादन काही केलं नाही, आम्ही शेतीत संपन्नता नाही, इंडस्ट्री बरबाद. काय धोरणं होते तुम्हाला सांगतो, बरबाद. 91 साली थँक्स टू म्हणजे परमेश्वराची कृपा या देशावर की 91 साली कुटुंबाबाहेरचा पंतप्रधान लाभला. त्याच्या डोक्यावर समाजवादाचं वगैरे असलं गारून नव्हतं, त्याच्या इथे काही गुलाब वगैरे काही नव्हता.
आणि त्यांनी निर्णय घेतला की या देशाची अर्थव्यवस्था उघडली गेली पाहिजे. आणि ती उघडली गेली, त्याच्या 4 गोष्टी केल्या 91च्या बजेटने. आणि त्या महापुरुषाचं नाव नरसिंहराव. आणि ते जेव्हा गेले तेव्हा त्यांचं शव त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयात येऊ दिलं नाही, कारण ते कुटुंबातले नव्हते. आणि सांगण्यात आलं की यांचा अंत्यसंस्कार हैदराबादला होईल, राजघाटावर नाही होणार. हे वास्तव आहे. वाचा इन्सायडर म्हणून आपण चेक करा. मी सगळं तुम्हाला आशा करता सांगतो की त्यांनी त्यावेळेला देश जर ओपन अप केला नसता, 4 गोष्टी फक्त केल्या. लायसन्स राज रद्द केलं. लायसन्स राजमुळे काय होत होतं, तुम्हालाच फक्त लायसन्स दिलं, गावात दूध बनवण्याचं संपलं. गाई फक्त तुम्हीच पाळायच्या, बाकीचे मी तुमच्याकडून घेतलं. तुम्ही गुणवत्ता कशाला पाळणार? आणि तुम्ही किती रुपयाला विकलं, काय फरक पडला? आणि त्यातलं जो प्रॉफिट होईल त्यातलं तुम्ही मला द्यायचे आणि त्या पैशाने मी निवडणुका लढवायच्या आणि निवडून यायचं. आणि पुन्हा तुम्हाला लायसन्स चालू, यांना लायसन्स नाही, त्यांना लायसन्स नाही, त्यांना लायसन्स नाही. हे लायसन्स राज होतं. बजाजनी किती स्कूटर बनवायचे हे सरकार ठरवतं. व्हॉट नॉनसेन्स. मार्केट ओपन पण चांगलं नाही. लायसन्स राज. पार्शियल कन्व्हर्टिबिलिटी रद्द केलं. पार्शियल कन्व्हर्टिबिलिटी ऑफ इंडियन रुपी. एक्सपोर्ट सोपे केले, इम्पोर्ट इम्पॉसिबल केले. आणि देश हळूहळू 3.3% 3.5%, 4% हे 90च्या दशकात घडले. आणि त्याच वेळेला इथं कम्प्युटर आले. कम्प्युटरचं श्रेय आपण राजीव गांधी देतो, ते दिलंच पाहिजे, त्याविषयी काही शंका नाही. पण त्याच्या आधी या देशात सर्वोत्तमाचा ध्यास कोणाला होता माहितीये कॉम्प्युटर आणण्याचा? त्या व्यक्तीचं नाव आहे जे.आर.डी. टाटा. मला माहीत नसलेली गोष्ट सांग. सर्वोत्तमाचा ध्यास त्या माणसाच्या प्रती इतका होता की त्यांनी पहिल्यांदा कॉम्प्युटर आयात केला आणि तो आपल्या कस्टम मध्ये अधिकाऱ्यांनी, बेबुरवत थोर मूर्ख अधिकारी, त्यांनी तो अडवून ठेवला. कारण त्याचं क्लासिफिकेशन त्यावेळेला कॉम्प्युटर असं नव्हतंच, म्हणून त्यांनी मशिनरी असं केलं. ते म्हणजे मशिनरी आहे मग पहिया, चाकं कुठे आहे. आणि म्हणून 2 वर्ष तो कॉम्प्युटर होता. गोदरेजच्या कपडाच्या साईजचा होता, तो तिथे सडक पडला. शेवटी जे.आर.डी. टाटांकडे एक तरुण आला आणि तो म्हणला, जाऊ द्या, आपण कॉम्प्युटरची कंपनी चालू करू. आणि मग तिथे एका जगातल्या सर्वोत्तम कॉम्प्युटर कंपनीचा जन्म झाला, जी आजची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. हा तो सर्वोत्तमाचा ध्यास आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे F.C. कोहली, फकीरचंद कोहली. हे नाव लक्षात अशा करता ठेवायचं की हा माणूस कॉम्प्युटर इंजिनियर नाही आहे, हा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. आणि नाव महत्वाचं अशा करता आहे की टाटा त्यावेळेला खोपोलीतनं येणारी हायड्रो इलेक्ट्रिक वीज, जगातला हायड्रो इलेक्ट्रिकचा पहिला प्रयोग आहे, ती मुंबईला पुरवायचे. आणि त्यात वारंवार खंड पडायचा, पण मोनोपोली होती, चाललं असतं. कारण तेव्हा कस्टमर अशी काही गोष्टच नव्हती ना. कस्टमरची व्याख्याच मुळात कष्ट से मर अशी होती. फ्रीज घेतला, थंड नाही झालं, डोकं गरम करावं की काही होणार नाही. टाटा म्हणले हे असं उपयोगाचं नाही, आपल्याला अनइंटरप्टेड दिली पाहिजे. हा फकीरचंद कोहली तरुण होता, ते पुढे आले, ते म्हणले लेट मी वर्क ऑन दिस प्रोजेक्ट. 6 महिने काम केलं आणि जगातली सर्वोत्तम सिस्टीम अशी बनवून दिली की आजही ज्या भागात मुंबईत टाटाची वीज आहे ती जात नाही कधी. हा सर्वोत्तमाचा ध्यास आहे. तुम्हाला माहित असलेल्या 2 गोष्टी सांगतो. सर्वोत्तमाचा ध्यास काय असतो. मी नेहमी महाबळेश्वरला गेल्यानंतर मला एक प्रश्न पडतो की इतकी सुंदर स्ट्रॉबेरी इकडे कशी काय निर्माण होते. बरोबर ना, आपण नेहमी गेल्यानंतर स्ट्रॉबेरी घेतो, कुठून कशी काय निर्माण होते. हे कोणी आणली स्ट्रॉबेरी, कोणी ह्याचं पैदास सुरू केली. म्हणून मी संशोधन केलं आणि लक्षात आलं की तिथलं हवामान पाहिल्यानंतर जमशेदजी टाटा यांना आठवण झाली की हे हवामान फ्रान्स मधल्या हवामानाशी मिळत जुळत आहे. आणि फ्रान्स मधली जी स्ट्रॉबेरीची रोपं होती तर ती हजारो रोपं बोटीने घेऊन ते इकडे आले आणि शेतकऱ्यांना फुकट वाटली. आणि एवढंच नाही तर त्याचं लागवड कशी करायची हे शिकवणारे एक्सपर्ट पण आहे. आज त्यामुळे एक इंडस्ट्री उभी आहे. ठरवलं असताना टाटाने स्वतः व्यवसाय चालू केला असता, पण त्यांनी केला नाही. त्याचं सार्वत्रिकीकरण केलं. म्हणून आज
10,000च्या वर शेतकरी तिकडे फक्त स्ट्रॉबेरी विकून जगतात. दिस इज सर्च ऑफ एक्सलन्स. मैसूरला गेल्यानंतर आपण सिल्क विकत घेतो, मैसूर सिल्क. प्रश्न असा पडला की इथे सिल्क आलं कसं, कोण तो पहिला? तेव्हा लक्षात आलं की मैसूरला सिल्क कधी बनत होतं. कारण मैसूर इज नॉट ट्रॅडिशनली अ टेक्सटाईल सेंटर. दॅट इज इचलकरंजी, मालेगाव, लखनौ, चेन्नई किंवा पश्चिम बंगालमध्ये तर अनेक आहेत. तिथलं वातावरण आणि जमशेदजी टाटांनी अनुभवलं आणि लक्षात आलं की हे वातावरण आणि फ्रान्समध्ये जिथे उत्तम सिल्क बनतं ते वातावरण सारखं आहे. म्हणून एक दिवशी येताना बोटीतून लाखो रेशमाचे किडे घेऊन आले आणि ते शेतकऱ्यांना फुकट वाटले आणि त्याच्यातनं सिल्क कसं बनवायचं हे एक्सपर्ट स्पॉन्सर केले. आज तिकडे लाखो शेतकरी केवळ सिल्कवर जातात. हा एक सणचा इतिहास आहे देशाचा. आणि आम्ही 40 वर्ष अशा लोकांना दाबून ठेवलं का? तर आम्हाला लायसन्स राज आणि लायसन्स राजमध्ये येणारे पैसे आणि त्या पैशात येणारी सत्ता हवी. परिणाम काय झाला? $20 बिलियन, $80 बिलियन कर्ज. थँक्स टू मनमोहन सिंग पहिल्यांदा या देशाने कूस बदलली एक प्रकारे आणि देश दाढ खिडकी सगळे हळूहळू उघडायला लागली. इथले तरुण 70च्या 60च्या दशकामध्ये परदेशी जायला लागले, तिथे शिकायला लागले, काही तिकडे सेटल झाले. इथला माल तिथल्या मालाची स्पर्धा करायला लागला. गुणवत्ता नावाची गोष्ट आली. बघता बघता कम्प्युटर्स आपल्याकडे सर्व क्षेत्रात आले. मला एक 97 सालचा प्रसंग आठवतोय. काय अफलातून नाव कमावलं कम्प्युटर्समध्ये आपण. 97 किंवा 98ची गोष्ट आहे. मी अर्जेंटिनाला चाललो होतो आणि रोम विमानतळावर विमान बदलायचं होतं. उतरलो, अलिटालिया होता असं एअरलाईन. आणि पुढचं जे विमान होतं ते पोस्टपोन झालं होतं कारण हवामान खराब होतं, बर्फ पडत असेल आणि विमानतळाच्या बाहेर सुद्धा पडणं शक्य नव्हतं. मग काय करणार? एवढा मोठा वेटिंग लावून त्याच्यात अस्पट मोठा होता. तिथे कोपऱ्यात बसलो. आपलं मराठी पुस्तक हातात घेतलं. म्हटलं आता जे होईल ते होईल, आपण काही इथून बाहेर पडायचं नाही. आणि तिथे प्रचंड गर्दी होती. आणि साधारणतः कवठे महांकाळ यातला जो बस स्टॉप असतो तिथे बस कॅन्सल झाल्यानंतर जे वातावरण असतं तेच होतं. फक्त शिव्या मला कळत नव्हत्या कारण त्या विविध भाषेमध्ये होत्या. मग थोड्या वेळाने बघतो तर काय, तर एक जर्मन माझ्याकडे आला मला शोधत. तर लॅपटॉप माझ्या समोर झाला आणि मला म्हणला की चालत नाहीये, दुरुस्त कराल का? आता मी काय हार्डवेअर एक्सपर्ट नाही आहे. थोडं डोकं वापरलं, बघूया काय होतंय का. आणि 10-15 मिनिटाच्या खटपटीने हाताला एका दिवशी नशीब चांगलं असतं आपलं. चालू झालं तो म्हणला की कॉफी पिणार. आता $1 खिशात न घालता फुटतात परदेशात कोण कॉफी. अशा वातावरणात जर कोण पाजर असेल तर आपण कशाला नाही म्हणून चला कॉफी पिऊया म्हणून तो तिथे बसला होता. त्याच्या बाजूला वेंडिंग मशीन होतं. त्यांनी पैसे टाकले, कॉफी घेतली. मला लक्षात आलं की अरे याच्या बाजूला एक जर्मन बसलाय, त्याच्याकडे लॅपटॉप आहे. समोर एक जापनीज आहे, त्याच्याकडे पाम टॉप आहे. त्याच्या बाजूला एक फ्रेंच दिसणार आहे, चायनीज दिसणार आहे. त्यांच्याकडे अशी महागडी गॅजेट्स आहेत आणि माझ्याकडे तर काहीच नव्हतं. मी आपला कोपऱ्यात मराठी पुस्तक वाचत बसतो. त्याला विचारलं काय बाबा तू माझ्याकडे का नाही एवढं सगळं शोधत ये, मध्ये एवढ्या लोकांकडे आहे. तर मी तुझ्याकडे आलो याचं कारण तू भारतीय दिसलास. तुमच्या इतका कॉम्प्युटर जगात दुसऱ्या कोणाला कळलं? 98 साली ते दिसत. त्याच वर्षी वाजपेयीचे ते ऐतिहासिक उद्गार होते. अमेरिकेला भाषण करायला गेले तेव्हा मजदूर बनके आहे ते शासक बनके राहिले. ही इंडियन टॅलेंट. त्या दिवशी मी डायरीत एक वाक्य लिहिलं. IT इज नॉट इन्कम टॅक्स. IT इज नॉट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इफ एट ऑल IT इज इंडियाज टुमॉरो. हा भारताचा भविष्यकाळ. आणि माझं बोलणं इतकं सर्वोत्तमाचा ध्यास असल्यासारखं इतकं खरं ठरेल याची मला सुतराम कल्पना नव्हती. आणि ते म्हणजे मागच्या वर्षी मगाशी मी सांगितलं तसं प्रत्येक देशाचा एक स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज असतो. मी खरंच ते मायकल पोर्टरचं पुस्तक मिळवून वाचा.
तसं सौदी अरेबियाचा स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज काय आहे तर तिकडे ऑइल आहे. करेक्ट. आणि ते ऑइल एक्सपोर्ट करून त्यांची अर्थव्यवस्था चालते. सौदी अरेबियाचा ऑइल एक्सपोर्टचा आकडा जेवढा होता त्यापेक्षा जास्त भारताच्या सॉफ्टवेअर एक्सपोर्टचा आकडा मागच्या वर्षी होता. सौदी अरेबिया ऑइल एक्सपोर्ट वॉज $135 बिलियन, $135 बिलियन, आणि भारताचा $140 बिलियन. आणि हे कोणी दिले? 55 लाख सॉफ्टवेअर इंजिनियर्स. फक्त 55 लाख, 140 कोटी देशातल्या फक्त 55 लाख लोकांनी जे आता सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यांनी एक कमाल घडवली. न्यू एज्युकेशन पॉलिसी आणखी 5 वर्ष जर आपण व्यवस्थित राबवली तर त्या 55 लाखाची संख्या 1,10 लाखावर जाईल. त्यावेळेला आपला सॉफ्टवेअर एक्सपोर्ट $140 बिलियन, $140 बिलियन वरून $280 बिलियन होईल. आणि खऱ्या अर्थाने बॅलन्स ऑफ पेमेंटची सिच्युएशन भारताच्या बाजूने असेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 2010-12 पर्यंत इथे येताना लाज वाटायची, पण नंतरच्या काळात जो सर्वोत्तमाचा ध्यास मला इथे आता दिसतोय तो हा असा विलक्षण ग्लोबल आहे की जो मला जगाच्या कुठल्याच कानाकोपऱ्यात दिसत नाही. याचं कारण ते आमच्यामध्ये होतं, फक्त त्याला एक दिशा मिळत नव्हती, त्याला मार्ग मिळत नव्हता, त्याला बळ मिळत नव्हतं. अनेक उदाहरणं आहेत, पण माध्यमातून ती तुमच्यापर्यंत कधी येत नाही. जसा तुमच्याकडे शालेय अभ्यासक्रमातून खरा इतिहास कधी आलाच नाही. तुम्हाला वाटलं बिना खडग बिना ढाल सगळं झालं. असं बिना खडग बिना ढाल नसतं झालं. याची अनेक उदाहरणं मी तुम्हाला दिली. आज गेली 10 वर्ष हा देश 6.5 ते 7% वाढतो. आता आठवा मिराकल इयर्स ऑफ इकॉनॉमी हे जेव्हा मी शिकलो तेव्हा जर्मनी 6.5 ते 7% 15 वर्ष वाढला तेव्हा महासत्ता बनला. आम्ही 10 वर्ष वाढतोय, अजून फक्त 5 वर्ष. अजून 5 वर्ष जर प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाने सर्वोत्तमाचा ध्यास केला की जे मी करत आहे ते मी सर्वोत्तम करेन. फॉरगेट अबाउट वर्ल्ड. मी जर डॉक्टर असेल तर मी सर्वोत्तम सेवा देईन. मी जर शिक्षक असेल तर मी सर्वोत्तम सेवा देईन. मी जर शेतकरी असेल तर मी सर्वोत्तम बनवेन. व्हेन कॉमन मॅन डिसाइड्स, नेशन डिसाइड्स. तर पुढची 5 वर्ष आपण 6.5 ते 7% आणि आत्ताचा अंदाज 7.5% आहे. त्यांनी जर वाढलो तर तुम्ही जे सतत एक शब्द ऐकताय की अमृतकाल अमृतकाल, तो अमृतकालचा अर्थ 75 ते 100 असा प्रवास नाही, तो फार ढोबळ त्याचा अर्थ झाला. वयाचा सूर्य पश्चिमेच्या क्षितिजावर मावळतोय. जर्मनी, जपान, इंग्लंड, इटली, फ्रान्स हे सगळे वृद्ध होत आहे. आणि 1970 साली वन चाइल्ड पॉलिसी आणली. डेमोग्राफीशी खिलवाड केला. वन चाइल्ड पॉलिसी आणली म्हणून आता चीन वृद्धत्वाकडे चालले. त्यांनी आता इन्सेंटिव्ह जाहीर केले. 2 मुलं करण्याकरता, 3 मुलं करण्याकरता इन्सेंटिव्ह आहेत. तुम्हाला टॅक्स कमी भरावा लागेल. बिकॉज दे रिअलाइज व्हॉट दे हॅव मेस्ड अप. पण भारत असं काहीही न केल्यामुळे जगातली सर्वात मोठी मॅनपॉवर इकडे आहे. आणि ती मॅनपॉवर जर योग्य प्रशिक्षित केली, इफ यू गेट गुड गव्हर्नन्स, आणि त्याहीपेक्षा लोकांनी जर चित्त दाखवली तर तुम्हाला मी सांगतो पुढच्या 10 वर्षात हे चित्र, 5 वर्षात हे चित्र पाठवू शकतं. साधी गोष्ट आहे. तुमच्या हातात जो मोबाईल आहे ना, 2012 10 वर्षापूर्वी त्या 100 98 मोबाईल चीनहून यायचे. आता उघडून बघा, 100 98 भारतात बनतात. आणि कुठे बनतात? बँगलोर किंवा दिल्ली किंवा मुंबईमध्ये नाही, हरियाणा मनेसरमध्ये बनतात. हा बदल तुम्ही लक्षात घ्या. हा आत्मनिर्भर भारत. सर्वसामान्य माणसांनी सर्वोत्तम गोष्टी केल्याची किती उदाहरणं तुम्हाला देता येतील. एक साधं ट्रान्सपोर्ट हा विषय घ्या. गडकरी काय करतात हे तुम्हाला आज नाही कळणार, 5 वर्षांनी कळेल. हे मी का म्हणतोय? कुठलंही प्रॉडक्ट
ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर त्याची 100 रुपये किंमत असेल तर त्याच्या ट्रान्सपोर्टची कॉस्ट फार महत्वाची असते. त्याची लॉजिस्टिक, त्याची साठवणुकीची केंद्र, त्याच्या वितरणाची केंद्र, ही व्यवस्था फार महत्वाची असते. आज आपली ती ट्रान्सपोर्ट कॉस्ट 14 ते 15% आहे आणि ती चीन आणि जपानची, अमेरिकेची 4 ते 5%, 6% आहे. बिकॉज दे आर फुल्ली डेव्हलप्ड इन टर्म्स ऑफ एअर, रेल, रोड, वॉटर कनेक्टिव्हिटी. आपण त्या पाठवर आहोत. जानेवारीमध्ये हायड्रोजन बोटीचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. कोचीनमध्ये काय माहितीये का, आपल्याकडे ना सकाळी संजय राऊत काय म्हणले याला आपण फार महत्व आणि अंधारे काय त्याला उत्तर देतात, म्हणजे हे फार महत्व. त्यामुळे या बातम्या आपल्याकडनं सुटतात. हा सर्वोत्तमाचा रहस्य आहे. ही हायड्रोजन बोट भारतात तयार झाली. हायड्रोजन बोटीचं उद्घाटन केलं. मी त्या कंपनीचा शोध घेतला. महिना 2 महिने त्यांनी उत्तरच नाही दिलं. शेवटी दिलं तेव्हा मी म्हटलं पहिलं 2 महिना काय तुम्ही जबाब द्या. तो म्हटला हा से देगा, 300 बोटीची ऑर्डर आली आहे, मान वरती करायला वेळ नाही आहे मला. म्हणजे 2-3 वर्षात या देशातल्या अंतर्गत जलवाहतुकीत हायड्रोजन बोटी आल्यानंतर त्याची गती, पर्यावरण पूरकता आणि त्याची कॉस्ट किती कमी झाली असेल बघा. नो वे द वर्ल्ड इट इज हॅपनिंग. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हे सगळीकडेच घडतंय. परवा एक छोटीशी बातमी होती पेपरात, 100 विमानं आणखीन ऑर्डर केली. वाचलीत का? हा, आता तुम्हाला एक प्रश्न नाही पडणार की 100 विमानं म्हणजे 100 स्कूटर नाही येत. मॅडम दादा तुमची गाडी बाजूला सरकवा ना, स्कूटर पार्क करायचे असं नाहीये ना की 100 विमानं पार्क कुठे करणार. मग तेवढे विमानतळ पाहिजे आणि 300 कोटीचं विमान घ्यायचं आणि ते नुसतंच ठेवून द्यायचं, कोणाला परवडणार आहे. म्हणजे याचा अर्थ कोणीतरी याच्यातून प्रवास करणार. मग कोणीतरी प्रवास करणार म्हणजे तेवढी विमानतळ पाहिजे, तेवढे प्रवासी पाहिजे. ज्या अर्थी ऑलरेडी आम्ही 550-600 विमानांची ऑर्डर दिलेली आहे, शिवाय 100ची वाढवली. बोईंग आणि एअरबस या इंग्लंड आणि अमेरिकेतल्या कंपन्या त्यांना ऑर्डर दिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान आणि राष्ट्रप्रमुख जो बायडन आणि ऋषी सुनक यांनी ट्विट केले. काही दिवस आले बघा, अमेरिका म्हणते तुम्ही ही ऑर्डर दिली पण ही कंपनी वाचली, नाहीतर बोईंग बर्बाद झाली होती. आणि ऋषी सुनकनी सांगितलं एअरबसला तुम्ही ऑर्डर दिली 400 विमानाची, त्यामुळे आमची अर्थव्यवस्था वाचली. हे इंग्लंड भारताला सांगते 150 वर्ष गुलाम करणारा देश त्याचा प्रमुख सांगतोय. आता आजचे दिन नाही आले असं कोणाला म्हणायचं असेल तर काय हरकत नाही, पण याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे होतं. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की याच्यात प्रवास कोण करणार आहे. म्हणजे याचा अर्थ 40 कोटीचा जो मध्यम वर्ग आहे त्याला ढुशा मारणारा खालून एक मोठा 20 कोटीचा वर्ग येतोय की जो वर्ग आता 20 ते 25 हजार रुपये महिना कमवतोय तो पुढच्या 10 ते 15 वर्षात 40 ते 50 हजार जाऊन पोहोचणार आहे. दॅट्स द चॅलेंज इन फ्रंट ऑफ इकॉनॉमी. म्हणजे याचा अर्थ त्याचे स्किल सेट बदलणार आहे. याचा अर्थ त्या स्किल सेटला मिळणारा मोबदला बदलणार आहे. याचा अर्थ त्या वस्तूंना बाजारात जी किंमत मिळणार आहे ती किंमत वाढीव मिळणार आहे. याचा अर्थ खरेदीदाराची पॉकेट आहे ती अधिक डीपर मोठी होत जाणार आहे. आणि अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन कडे, ऑफ विच महाराष्ट्र विल बी $1 ट्रिलियन. आणि ज्या कोणाला ही डे ड्रीम वाटत असेल ना त्यांच्यासाठी म्हणून एक माहिती सांगतो. 1200 कंपन्यांनी त्यांची R&D सेंटर्स भारतात काढली आहेत. कारण दे नो द टॅलेंट एक्झिस्ट हिअर. इथं ती गुणवत्ता आहे, हाडीमाशी रुजलेली आहे. याचं उत्तम उदाहरण देतो मी तुम्हाला. हे त्यांना कुठून मिळालं. गजनीच्या मोहम्मदांनी भारतावर अनेक वेळा आक्रमण केली. मला आठवते 17-18 काहीतरी आहे, 17-18 वेळा आक्रमण केली आणि सगळं तुटलं. सोनं नाणं, सोरटी सोमनाथचे सोन्याचे कळस कापून नेले, सगळं उद्ध्वस्त केलं, सगळं पैसे नेले इकडे, हिरे जड जवाहिरात. आणि 1-2दा नाही 17-18 वेळा केलं. आणि त्याच्यानंतर 500-600 वर्षांनी 2000 साली वाजपेयी पंतप्रधान असताना आमचं एक विमान अपहरण केलं आणि वाया कराची, लाहोर, दुबई, काबूल, कंदाहारला गेलं. कंदाहार म्हणजे अफगाणिस्तान, गजनी अफगाणिस्तान. आणि तिकडे प्रवासी त्या ताणामुळे आजारी पडले म्हणून त्या पायलटने तालिबान सरकारला सांगितलं की त्यांना क्रोसिंग आणि हे मिनरल वॉटर द्या.
तर तालिबान सरकारने सांगितलं क्रोसिन आमच्याकडे बनत नाही, मिनरल वॉटर आमच्याकडे नाहीच आहे. साधं मिनरल वॉटर नाही बनवतायत तुम्हाला आणि क्रोसिन नाही तुमच्याकडे. आणि त्याच वर्षी भारताने इस्रोने काय भीम पराक्रम केला त्यावेळेला. म्हणून मी सांगतो आपल्याला चांगल्या गोष्टी सर्वोत्तमाचा ध्यास आहे ना जो इथला, ते नीट कुणी सांगत नाही आपल्याला काय एक्सलन्स आहे या देशात. 104 सॅटेलाइट, आय रिपीट 104 सॅटेलाइट एका अग्निबाणावर लोड केले गेले. जसं तन्मणीमध्ये आपण हिरे बसवतो ना त्या कोंदणामध्ये, तसे बसवले गेले आणि अग्निबाण वर उडाल्यानंतर ते विशिष्ट अँगलला रिलीज होत गेले आणि त्या प्रत्येकाची गती आणि अँगल वेगवेगळा होता. काय डिफिकल्ट टेक्नॉलॉजी आहे. आणि हे त्यातले 3 फक्त भारताचे होते आणि 101 इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका यांचे होते. त्यांनी आपल्याला का उडवायला दिले, कारण ते म्हणजे युअर्स इज द मोस्ट रिलायबल अँड मोस्ट चीप टेक्नॉलॉजी इन दी अर्थ. म्हणजे 500-600 वर्षापूर्वी तुम्ही इथे हल्ला करून काय लुटलं, तर तुम्ही फक्त संपत्ती लुटली. हाडीमाशी असलेली ज्ञानाची लालसा मला नाही नेता आली. त्या ज्ञानाच्या लालसेनं आम्हाला पुन्हा एकदा जगातली सर्वोत्तम अवकाश यंत्रणा उभी करण्याचं सामर्थ्य दिलं. दॅट्स माय स्टार्टिंग पॉइंट. हा सर्वोत्तमाचा ध्यास. जेव्हा सगळंच नष्ट केलं तेव्हा मौखिक परंपरेनं इथलं ज्ञान शिल्लक राहिलं. ऋग्वेद कोणी लिहून ठेवलं ते मला सांगा, यजुर्वेद कोणी लिहून ठेवलं ते, मौखिक परंपरेतनं हजारो पिढ्या आल्या. आणि तेच आमचं जे गुणसूत्रातनं आलेलं आहे, दॅट इज व्हॉट इज मेकिंग अस एक्सेल. तोच खरा सर्वोत्तमाचा ध्यास. कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला किती गोष्टी सांगू, एक वेळाभवी फक्त शेवटी 3-4 गोष्टी सांगतो. कोरोना पहिल्यांदा आल्यानंतर एक बातमी आली ती आठवते का? 140 कोटी भारतीय 140 कोटी भारतीय मरणार. जॉन हॉपकिन्सचा रिपोर्ट असं म्हणून एक महिला पत्रकार मोजो किट घेऊन अख्ख्या भारतात धावत होती, आठवतंय का? आणि तिने बातमी दिली. आणि जॉन हॉपकिन्सची जगातील सर्वोत्तम संस्था, त्यांनी 15 दिवसांनी असा कुठलाही रिपोर्ट आम्ही केलेला नाही. हे तुम्हाला कोणी सांगितलं, पण देशात घबराट. आणि मग एक रॅपिड अँटीजन टेस्ट सेकंड वेव्ह मध्ये आली. रॅपिड अँटीजन टेस्ट म्हणजे काय, तर तुम्ही नाकात त्याची गाडी घालायची आणि मग ती द्रावणात बुडवायचं आणि तिथे लगेच कळायचं तुम्हाला कोरोना झालाय की नाही झालाय. कारण त्याच्या आधी कोरोना झालाय हे कळायलाच 4 दिवस जायचे, तोपर्यंत खपलेला असायचा माणूस. ऑक्सिजन लेवल 90च्या खाली गेली असेल. आणि दुसरी वेळ अधिक डेडली होती, कारण आमच्याकडे ऑक्सिजन नाही, मास्क नाही, पीपी किट नाही, डॉक्टर नाही, नर्स नाही, बेड्स नाही, हॉस्पिटल नाही. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तिकीट आपण कोरियाकडनं मागवली. नीट ऐका, काय एक्सलन्स आहे या देशातला, विचार करा. हे माध्यमात तुम्हाला कधीही सांगणार नाही. काय काय ध्यास आहे बघा. आपण कोरियाकडे ऑर्डर दिली, इट वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, $70 पर किट. आणि त्यांनी ती कन्साइनमेंट पाठवली आणि ती गेली आफ्रिकेला. मग आपण म्हणणार आमची किट कुठे आहे, ते म्हणजे आता 7 महिन्यांनी या, तोपर्यंत बाकीच्यांचं प्रोडक्शन सुरू आहे. त्यावेळी पुण्यातली एक कंपनी पुढे आली, माय लॅब. मृत्यूचं थैमान बाहेर सुरू आहे आणि त्या कंपनीने चॅलेंज स्वीकारलं, सांगितलं 2 महिने द्या, 2 महिन्यात याच्यापेक्षा चांगलं किट बनवून दाखवतो. आणि कोणाच्या जीवावर सांगितलं, नवीन खानदानी संशोधन करणाऱ्या महिलांच्या जीवावर. 70% संशोधन करणाऱ्या महिला होत्या. बाहेर मृत्यूचं थैमान सुरू आहे, घराबाहेर पडणं मुश्किल आहे. त्या घरातलं सगळं करून त्या महिला 16 तास संशोधन करत होत्या. आणि बरोबर 60व्या दिवशी 59व्या दिवशी त्या संशोधक टीमची जी प्रमुख होती त्या बाईनं किट अथॉरिटीजकडे दिलं आणि सांगितलं टेस्ट करा. 95% भारतीय बनावटीचं किट आणि किंमत $7. आणि साऊथ कोरियाचं घेतलं त्याची किंमत $70. दिस इज अफोर्डेबल एक्सलन्स. श्रीमंतांना चंगळबाजू बनवणारं संशोधन नाही आहे. तर दिस इज प्रोड्युसिंग मोर फ्रॉम लेस. कमीतून जास्तीची निर्मिती. अथॉरिटीने चेक केलं आणि सांगितलं येस दिस इज बेस्ट. आणि आपण पुढच्या काही आठवड्यात लाखांनी निर्मिती करू शकतो. तेव्हा त्या
संशोधक टीमने विश्वास टाकला आणि दुसऱ्या दिवशी त्या संशोधक टीमची जी प्रमुख महिला होती, कोरोनाचं थैमान चालू असताना तिला हॉस्पिटलाइज करण्यात आलं आणि तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. प्रसूतीच्या पहिल्या वेदनेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ती तुमच्या मृत्यूचं थैमान दूर करण्याकरता विज्ञानाचा आविष्कार घडवत होती. म्हणून तिला नियतीनं मातृत्वाचं वरदान दिलं. ही प्रेरणादायी स्टोरी कधी ऐकली तुम्ही? नाही. बिकॉज दिस विल मेक यू प्राऊड ऑफ युअर कंट्री. हेच तर केलं 1757ला. ज्याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे त्या अभिमान वाटणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येऊच द्यायच्या नाही. आणि नंतर पुढे काय नॅरेटिव्ह आलं? लस घेऊ नका, लस भारताने बनवायची नाही का, तर ती फायझरकडनं घेतली पाहिजे कारण ती परवडणार नाही. आणि ती कोणी बनवली? जी कोणी ग्रामीण भागात राहणारी मुलं आहेत त्यांना असं वाटत असेल की आपण इन्फिरियर जगतोय, त्यांच्यासाठी म्हणून सांगतो 7वी पर्यंत मातृभाषेत शिकलेला आणि चप्पल न घातलेला असा गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांनी ती 18 महिन्यात तुम्हाला लस दिली आणि तिथेही 70% महिला आहेत. आणि ती नुसती लस बनवली नाही, आम्ही 110 देशांना फुकट दिली. याचं कारण वसुधैव कुटुंबकम, दॅट्स द फिलॉसॉफी. पहिल्यांदा मला आश्वासक वाटलं या देशाबद्दल की हम भी कुछ दे सकता है. आणि क्या दे सकता है? अनाज नहीं, तुमको जीवन दे सकता है. आणि आमच्याकडे काय ट्विट केलं गदड्यांनी? एक राजकारणी त्यांनी काय ट्विट केलं होतं? ही लस घेऊ नका, ही हिंदू लस आहे. लस हिंदू असते? तुम्ही त्या शास्त्रज्ञांचा, महिलांचा अपमान करताय. जे मृत्यूचं थैमान चालू असताना 16 तास घराबाहेर राहून संशोधन करतात, त्यांचा अपमान करता तुम्ही. आणि दुसऱ्या एका महाभागाने 80 वर्षाचे नेते या देशाचे, त्यांनी काय ट्विट केलं होतं तेव्हा? ही घेऊ नका, यांनी लपून शकत पाहिजे. आता 80व्या वर्षी तुला शकत काय करायचं तुला आयुष्य? हा. आणि 2,67,00,000 या देशाच्या प्राईम मिनिस्टरच्या वाढदिवसाला आम्ही लसीकरण करून दाखवलं. तेव्हा मी कॅल्क्युलेट केलं, तेव्हा लक्षात आलं अख्ख्या इंग्लंडला आम्ही 4 दिवसात वॅक्सिनेट करून करत पाठवलं असतं. दिस इज सर्च ऑफ एक्सलन्स. किती उदाहरणं देऊ तुम्हाला? याच कोरोना काळातली आहे. केरळमध्ये 3 विद्यार्थी होते. त्या 3 विद्यार्थ्यांनी एक सामाजिक समस्या पाहिली, ते म्हणजे मॅनहोल काही वेळा गटाला भरून वाहतात महिलांनी. आपण महानगरपालिकेला फोन करतो, महानगरपालिकेचे कर्मचारी येतात, ते फावड्यांनी पहिले साफ करतात. नाही झालं तर तो कर्मचारी आत उतरतो आणि तो बाहेर येतो ते साफ करून. तेव्हा संपूर्ण अंगावर मैला लागलेला असतो आणि मग तो महानगरपालिकेच्या पाण्याच्या शोधात फिरतो आणि तो जवळ गेला की आपण नाकावर रुमाल धरतो. ती आपली घाण असते आणि आपण त्याला घाणायला लावतो आणि मग तो वास दुर्गंधी मारण्याकरता तो दारू पितो आणि 40ला मरून जातो. त्याहीपेक्षा त्याचा मुलगा जेव्हा तुमच्या मुलाबरोबर शाळेत शिकायला जातो आणि शिक्षक वर्गात विचारतात की सांग बघू तुझा मुलगा काय करतो, तुझे वडील काय करतात, तर कोण म्हणतो डॉक्टर आहे, कोण म्हणतो वकील आहे, कोण म्हणतो उद्योजक आहे, कोण म्हणतो यामुळे त्यामुळे. ह्याच्या मुलाने काय सांगायचं? माझा बाप घाणीत उतरतो. नो डिग्निटी ऑफ लेबर. त्या मुलांनी ठरलं या समस्येवर काम करायचं. 3 वर्ष सततचं अपयश. 3 वर्ष. बघा अफोर्डेबल एक्सलन्स म्हणजे काय आहे. 3 वर्षानंतर ह्या कॉलेजमधल्या जाणाऱ्या मुलांनी एक रोबो बनवला, ट्रायपॉड स्टँड, टीवाई असते ना आपली, त्याच्यावरचा रोबो आहे. तो रोबो आत जातो, रोबो महिला साफ करून बाहेर टाकतो. आता माणसाला आत जायची गरज नाही. त्याहीपेक्षा सुद्धा त्यांची मुलं जेव्हा शाळेत जातात आणि शिक्षक विचारतात सांग तुझे बाबा काय करतात, कोण म्हणतो दुकानदार, कोण म्हणतो बँकेत अकाउंटंट, कोण म्हणतो चार्टर्ड अकाउंटंट, यांची मुलं काय सांगतात? माझा बाप रोबो ऑपरेटर आहे. सर्च ऑफ हा सर्वोत्तमाचा ध्यास नाहीये. किती उदाहरणं देऊ मी तुम्हाला. मिहीर शहा नावाचा मुलगा आहे. मिहीर शहा. तिने एक समस्या पाहिली. काय समस्या आहे तर खेडेगावामध्ये महिला खून की बीमारी से परेशान है आणि ती खून की बीमारी ही शोधणार कशी, त्याची टेस्ट करायला नर्स कुठे, निर्जंतुक सुया कुठे आहे,
या सगळ्यावर मात करण्याकरता त्यांनी एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं. असं 4-5 वर्ष अपयश. आणि या सगळ्याचे मार्गदर्शक कोण आहेत म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर. आणि ती इन्स्ट्रुमेंट ह्या बाटली एवढा आहे. खेडेगावमध्ये नर्स नसते, निर्जंतुक नसतं, आणि पुन्हा शहरात ते आणणार कोण, ते टेस्टिंग कॉस्ट परवडली पाहिजे. त्याच्यावर फक्त बोट ठेवायचं. अमेझॉनवर उपलब्ध आहे 4,500 रुपयाला. त्याच्यावर फक्त बोट ठेवा. नो इन्सिजन रिक्वायर्ड. बीप असा आवाज येतो आणि इकडच्या खिडकीमध्ये तुमचं हिमोग्लोबिन किती ते कळतं. एका टेस्टची किंमत 5 रुपये. तीच गोष्ट ब्रेस्ट कॅन्सर शोधायची. याच काळात एका तरुण संशोधकांनी आपल्या जवळच्या नातेवाईक महिलेला ब्रेस्ट कॅन्सर जाताना पाहिलं. डॉक्टर म्हणजे उशिरा आणतात. खेडेगावातली स्त्री आपल्या दुखण्याबद्दल बोलणार नाही, शहरात त्या बोलत नाहीत, आणि खेडेगावात स्तनाबद्दल तर शक्यच नाही. आणि बाय द टाइम यू ब्रिंग इट टू द डॉक्टर इट इज टू लेट. मग हे शोधणार कशी, मॅमोग्राफी तिकडे करणार कशी. त्या मुलाने एक स्कॅनर तयार केला. तो छातीवरला फिरवायचा, दाई सुद्धा करू शकते, आणि ते कॅप्चर करतात. आणि जिथे हार्ट टिश्यू असेल तो लंप कॅप्चर होतो. आणि नंतर ते जेव्हा इंटरनेटचं कनेक्शन येईल तेव्हा कॅन्सर रिसर्च सेंटरला पाठवा. तिथे डॉक्टर टेस्ट करतो, म्हणतो हार्ट टिश्यू आहे, द पॉसिबिलिटी ऑफ मॅलिग्नन्सी. 5 रुपये टेस्टिंग. इजंट इट? हा सर्वोत्तमाचा ध्यास नाहीये मला सांगा. हा पोहोचला तरी तुमच्यापर्यंत, पण तुम्हाला देशाचा अभिमान वाटला असता. प्रशांत गाडे, मी नावाने सांगतोय सगळं, तुम्ही प्लीज चेक करा. प्रशांत गाडे नावाचा मुलगा आहे. काय अफलातून संशोधन केलं या मुलांनी. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डिप्लोमाला होता. त्यांनी पाहिलं की एका मुलीला हात नाहीये आणि आर्टिफिशियल हात लावायचा तर 40 लाख रुपये खर्च आहे. कोणाला परवडणार आहे 40 लाख मला सांगा. आणि अशी 2 कोटी लोक आहेत. त्यांनी शिक्षण सोडलं, एक प्रोजेक्ट तयार केला, IIT मुंबईकडे गेला. IIT मुंबईने विचारलं कुठल्या कॉलेजमध्ये, नॉलेजचं नाव आणि डिप्लोमा तो सुद्धा सोडलेला. ते म्हणजे गेट आउट. असल्या फालतू लोकांना आम्ही ट्रीट करत नाही. त्या रात्री IIT समोरच्या फुटपाथवर झोपला. आता तिच्यात पैसे नाही, पण पोटात आग आणि डोळ्यात जिद्द आहे, काहीतरी करायचंय. जगातल्या वेदनेला, समस्येला दूर करायचंय, आणि ते सुद्धा परवडेल अशा किमतीत करायचं. पुढे 2-3 वर्ष धक्के खाल्ल्यानंतर जयपूर फूडवाल्याने त्याला स्कॉलरशिप दिली 10,000 रुपयाची. 10,000 रुपयात खाणार काय, राहणार काय. 8 किलोमीटर दूर राहायला कुठे झोपड्यात जागा मिळाली. एक वेळेला जेवायला, एक वेळ मटकाभर पाणी पिऊन झोपायचं. 8 किलोमीटर चालत जायचं, 8 किलोमीटर परत यायचं. 3 वर्षात एकही दिवस रजा घेतली नाही पठ्ठ्याने, घरी सुद्धा गेला नाही, नवीन कपडे घेतले नाहीत. आहे त्याच त्याच्यावर भागवलं. आणि 40 लाखाला एक पर्यायी हात त्यांनी भारतीय बनावटीचा बनवला. किती रुपयाला बनवला असेल? 30 लाखाला परवडेल? 20 लाखाला परवडेल? नाही. 15 लाखाला? 10 लाखाला? 5 लाखाला परवडेल सगळ्यांना? 2 लाखाला? नाही. 12,000 रुपयात परवडेल. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी आत्ता तुम्हाला सांगतो, प्रशांत गाडे युट्यूबवर मी स्वतःचा इंटरव्ह्यू केलेला आहे. बघा, एक मुलगा आहे, तो पहिल्या मजल्यावर उडी मारतो आणि धडधाकट असलेल्या मुलाबरोबर पळायला लागतो. दोघं थोडा वेळ पळतात, थांबतात, मग वळतात. जो उडी मारलेला मुलगा आहे तो आता आपली पॅन्ट वर करतो आणि आर्टिफिशियल पाय जो लावलेला आहे तो खांद्यावर टाकतो आणि एक हात त्याच्यावर ठेवून चालत येतो. तेव्हा कळतं ज्यांनी उडी मारली पहिल्या मजल्यावर त्याचा एक पाय आर्टिफिशियल 12,000 रुपयाचं. प्रशांत गाडे त्याचं नाव. स्वयं टॉक्स मध्ये मुलाखत घेतली. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की ह्या सगळ्या सर्वोत्तमाचा ध्यास हा श्रीमंतांना श्रीमंत बनवण्याचा नाही, तर इक्विटेबल अपॉर्च्युनिटी टू ऑल हा आमचा खरा DNA आहे. मंगळयान बनवलं, पहिलं फेल गेलं. दुसरं यान यशस्वी झालं. बदल काय केला टीममध्ये? 70% महिला आल्या. हा बदल केला. आणि मंगळयानाची किंमत किती होती? एका हॉलिवूड चित्रपटाला लागतात ना पैसे, त्यापेक्षा कमी, कारण घासाघीस करायची पहिल्यापासून सवय आहे. दुर्दैव आहे, त्या महिलांच्या मुलाखती मी केल्या. 70% महिलांनी हा इतिहास घडवला. आणि त्यांच्या कित्येक मुलींची लग्न त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ म्हणून
होत नाही. दिस इज ऑल्सो द पॅराडॉक्स. दिस 5 years आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या 5 वर्षात प्रत्येकाने, इथे बसलेल्या प्रत्येकाने एकच, जे आज मी करेन ते सर्वोत्तम करेल हाच ध्यास घेतला पाहिजे. टाटा करेल, बिर्ला करेल, अंबानी करेल, मोदी करेल, नो, नाही करेल. जर त्या 3,000 लोकांनी ठरवलं, 50,000 लोकांनी ठरवलं असतं की हम लढेंगे, एकजूट होके लढेंगे. जेव्हा सर्वोत्तमाचा ध्यास मुठभर जनता घेते तेव्हा क्रूर शासक औरंगजेबाला नमवते. आम्ही तर तिकडे जाऊन पोहोचतोय. 7.5% 10 वर्ष दिले, आता आणखी फक्त 5 वर्ष. जे करतोय रोज त्यात 1% सुधारणा. व्हेरी स्मॉल थिंग, कॉन्शियस. आणि हे सहज शक्य आहे. हे जर केलं तर मी तुम्हाला सांगतो इन नेक्स्ट 5 years each land will be different. असा देश कधीच प्रगती करू शकत नाही की फक्त मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद श्रीमंत झालं आणि रत्नागिरी गरीब राहिलं. दॅट्स नॉट द डेव्हलपमेंट ॲट ऑल. नो कंट्री कॅन सर्व्हाइव्ह. साऊथ कोरियाचं आज काय झालं? 93% जनता फक्त 3 शहरात राहते आणि म्हणूनच सुसाईडचं प्रमाण जगातलं सर्वात जास्त हे साऊथ कोरियामध्ये आहे. दरडोई उत्पन्न जगातलं सर्वात जास्त साऊथ कोरियात आणि आत्महत्या पण सर्वात जास्त. कारण 60च्या वरची सगळी जनता ही फक्त खेडेगावात राहते. That's not the model we want. We want people to stay. म्हणून याला महत्व आहे की तुम्ही इथे राहणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला. यांनी इथे राहून पाणी आणलं, यांनी इथे राहून उद्योजक उभे केले, त्यांनी इथे राहून उत्तम अन्न मिळवलं. ह्या सर्वसामान्य माणसामधल्या असामान्यत्वाचा हा सत्कार होणं हाच खरा सर्वोत्तमाचा ध्यास आहे. त्या सर्व तुमच्या ध्यासाला सॅल्यूट करताना एक फक्त शेवटची खंत सांगतो आणि संधीचा उल्लेख करतो. 1990-91 जेव्हा मला पहिल्यांदा अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली तेव्हा त्याच्या विजासाठी मी आदल्या दिवशी रात्री, आम्ही सगळ्यांनी 4-5 जणांना जी मिळाली होती आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप, आदल्या दिवशी रात्री फुटपाथवर झोपून विजासाठी रांग लावली. कारण आपण एक गरीब देश होतो, आपण भीक मागे होतो. आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडून यायला त्याला भारतीयांचं समर्थन जास्त गरजेचं आहे. एक दिवस असा यावा इतका देश संपन्न व्हावा, समृद्ध व्हावा, ज्ञान संपन्न व्हावा की वॉशिंग्टन मधल्या भारतीय दूतावासासमोर एकदा अमेरिकनांनी आदल्या रात्री रत्नागिरीच्या गोगटे जुगळेकर कॉलेजमध्ये शिकण्यासाठी रांग लावली. आपल्या जवळच सगळं काही एक्सलन्स आहे, फक्त तो निवडलेला नाही किंवा त्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही. आपण सर्वांच्या वतीने, मी सर्वांच्या वतीने निर्गुणकर सरांना असं आश्वासन देते की पुढच्या वेळी तुम्ही इथे जेव्हा याल तेव्हा अशाच प्रकारचे उद्योजक आणि अशाच प्रकारचे लोक तुम्हाला दिसतील की जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तमाचा ध्यास घेतलेले असतील. यानंतर आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला उभा आहे. तुम्ही आता जो काय तासभर ऐकलं त्या तासमधून बाहेर आला असा समजतो आणि सुरुवात करतो. आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर जे निरगुडकर आमच्या विनंतीला मान देऊन रस्त त्यांच्या शेड्यूलचा तिथे आले त्याबद्दल आम्ही संघातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्व गौरव मूर्ती आमच्या सत्काराला स्वीकृती दिली आणि कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्कार स्वीकारले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे आमचे प्रायोजक पितांबरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड याचे व्यवस्थापक संचालक श्री रवींद्रजी प्रभुदेसाई यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले आणि संस्थेला कार्याला आर्थिक सहकार्य केले ते रवींद्रजी प्रभुदेसाई पितांबरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे वेळोवेळी संघाला आर्थिक सहाय्य करणारे आमचे बाकी सर्व देणगीदार, जाहिरातदार आणि कायम ठेवीदार यांचेही मनपूर्वक आभार मानतो. संघाच्या कामाला वेळोवेळी बक्षीस देणारे आमचे पत्रकार बंधू भगिनी, त्याप्रमाणे सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून सुंदर असे फोटो काढायचे मकरंजी पटवर्धन यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करून देणाऱ्या ब्रह्मवंताचेही मनपूर्वक आभार. सुंदर असे डेकोरेशन करून दिल्याबद्दल वरद मंडप डेकोरेटर्स आणि छान अशी रांगोळी काढून दिल्याबद्दल पूजा देवीचे आभार मानतो.
त्याचप्रमाणे आपण सर्व सभासद आणि रत्नागिरीकर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि सत्यशेवटी आज आमच्या मदतीसाठी आजच्या आलेली साक्षी अक्षताई गेला यावा. पुन्हा एकदा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्व त्या व्यक्तींचे मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर वंदे मातरम होईल आणि त्यानंतर अल्पोपहार घेऊनच कार्यक्रम संपन्न होईल.